So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं फार छान असतं राजा. Amen. आमेन. तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा. Praise the Lord. आमेन. Seek God's kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा. Seek God's kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा. We'll open our Bibles to Matthew chapter 4, verse 17. मत्थ्याचा 4था अध्याय आणि त्यातलं 17वं वचन आपण यावेळेला काढूया. From that time, Jesus began to preach and to say, Repent, for the kingdom of heaven is at hand. मत्थ्याचा 4था अध्याय आणि त्यातलं 17वं वचन असं सांगत आहे. तेव्हापासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आलेले आहे. Seek God's kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा. If you are a believer, तुम्ही जर बिलीवर आहात you need to understand तर तुम्हाला हे कळायला पाहिजे what the kingdom of God is. देवाचं राज्य काय आहे. Many times, अनेक वेळा we are born again, आपला नवीन जन्म तर झालेला असतो, but we don't realize पण आपल्याला कळत नाही that we have indeed entered the kingdom of God. की आपण खरोखर देवाच्या राज्यात प्रवेश केलेला आहे. We live as though we are living in the kingdom of this world. परंतु आपण जगतो असे की जणू काय आपण या जगातल्या राज्यातच राहत आहोत. The realization ते उमगणं, ते कळणं, that you are in the kingdom of God त्याची जाणीव होणं की आपण देवाच्या राज्यात आहोत, is very, very important ते अतिशय अतिशय महत्वाचं असतं. to establish your life. आपलं जीवन स्थिर स्थावर करायला It's not just entering the kingdom, फक्त देवाच्या राज्यात प्रवेश करणं नाही, but realizing that you are in the kingdom, पण हे उमगणं, हे समजून घेणं की मी देवाच्या राज्यात आहे, that I am the part of that kingdom, की त्या राज्याचा मी एक भाग आहे. will release blessings in your life. त्यातून तुमच्या जीवनावर आशीर्वाद मोकळे होतील. See, one can be a member of the kingdom, बघा, एखादा व्यक्ती त्या राज्याचा सभासद असू शकतो, but he may not realize it. पण त्याला ते कळणार नाही. And that is how the devil robs us of the kingdom blessings. आणि अशा रीतीनं सैतान देवाच्या राज्याच्या आशीर्वादांपासून आपल्याला लांब ठेवतो. And we are striving to get kingdom blessings from the kingdom of the world. आणि आपण या जगाच्या राज्यातनं देवाच्या राज्याचे आशीर्वाद घ्यायला शोधत राहतो. Like many of us are born in India, जसं आपल्यातल्या अनेकांचा जन्म भारतातच झालेला आहे, but पण we have not seen India. आपण अजून भारत पाहिलेलं नाही. We have not realized what the benefits are that we receive from the government of India. आपल्याला भारतीय सरकारकडून काय काय लाभ मिळतो ते आपल्याला अजूनपर्यंत माहित नाही. Then we will not take the benefit of it, आणि म्हणून माहिती नाहीये, ज्ञान नाहीये, म्हणून आपण ते लाभ घेणार पण नाही. because there are facilities, there are priorities that an Indian citizen can get in the land of India. कारण भारत देशामध्ये भारतीय नागरिकांना काही सुविधा दिल्या जातात, काही प्राधान्य दिलं जातं, कारण आपण या भारताचे नागरिक आहोत. So we are striving to know what are the benefits that we get as an Indian citizen. आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला काय फायदा किंवा लाभ मिळतोय हे आपण शोधत राहतो, आपण त्याचा अभ्यास करत राहतो. Even so, तसंच आहे. you need to start seeking what benefits are there that you can get by living in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये जगून आपल्याला काय फायदा मिळू शकतो ते शोधायला तुम्ही सुरुवात करा. Like when we travel abroad, जसं जेव्हा किंवा आपण फॉरेनला जातो, we know the significance of the Indian passport. आपल्याला माहिती पडतं की भारतीय पासपोर्टचं काय महत्व आहे. Here we just throw it in on a corner, इथं आपण आपला पासपोर्ट कुठेतरी कोपऱ्यात फेकून देतो. but when we travel abroad, पण जेव्हा केव्हा आपल्याला फॉरेनला किंवा परदेशी जायची वेळ येते, we know आपल्याला माहित असतं that this passport is very important. की हा पासपोर्ट फार महत्वाचा आहे. We keep it on our bosom, आणि आपण तो पासपोर्ट जपून ठेवतो अगदी. because if you lose that passport, कारण तो पासपोर्ट जर हरवला it's very, very difficult to come back to India. तर मग भारताला परत येणं अवघड होणार आहे. Very difficult. अतिशय अवघड जाणार आहे मग भारतात परत येणं. Even celebrities find it difficult. They come after 10 days or 1 month back. सेलिब्रिटी लोकांना त्रास होतो त्यांचे पासपोर्ट वगैरे हरवले तर तो देश सोडून भारतात परत यायला. So when you travel abroad, तर जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीनं फॉरेनला जातो, you are not known by your name. तेव्हा तुमच्या नावाने तुम्हाला तिथं कोणी ओळखत नाही. Your identity is because of your passport you carry. तुझं ओळखपत्र तुझ्या पासपोर्टमुळे असतं. Amen. आमेन.
And that's why म्हणून wherever you travel abroad, जिथे कुठे तुम्ही फॉरेनला जाता, प्रवास करता, you have to produce that passport. तुम्हाला पासपोर्ट सगळीकडे द्यायला लागतो. Nobody knows you by your name. बाकी कोणी तुम्हाला नावाने ओळखणार नाहीये. Amen? आमेन. Because if you didn't have one, you are in a big mess. कारण की तो जर पासपोर्ट तुमच्याकडे नसेल तर मग गोंधळ होतो एअरपोर्ट वरती. If you lose your passport, पासपोर्ट जर हरवला you need to immediately report to the nearest police station. तर मग लगेचच तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला माहिती द्यावी लागते. Because somebody can use that passport कारण त्या पासपोर्टचा गैरवापर कोणीतरी करू शकतं. for wrong things. काही चुकीच्या गोष्टींसाठी तुमचा पासपोर्ट वापरला जाऊ शकतो. So when you enter the new country, आणि म्हणून नवीन देशात आपण प्रवेश केल्यानंतर you have to show your passport at every level. आपल्याला प्रत्येक लेवलवरती आपला पासपोर्ट तिथे दाखवायलाच लागतो. At the gate of the airport, you have to show the passport. एअरपोर्ट मध्ये एंट्री करताना गेट पाशी पासपोर्ट द्यायला लागतो. Visa counter, you have to show the passport. व्हिसा काउंटर वरती द्यायला लागतो. इमिग्रेशन मध्ये द्यायला लागतो. You cannot get the ticket or check-in unless you show the passport. चेक इन करता येत नाही जर पासपोर्ट आपण त्यांना दाखवत नाही. At security check-in also, there you have to show the passport. सगळीकडे म्हणजे ती संपूर्ण जी काही प्रोसेस असते, सिक्युरिटी चेक इन असतं, इमिग्रेशन असतं, त्या सगळीकडे तुम्हाला पासपोर्ट दाखवायला लागतात. तिथे बाजीरावगिरी चालत नाही. Amen. You generally won't be allowed to even board the plane if you don't have a passport. नाही तर विमानात बसायची परवानगीच मिळणार नाही पासपोर्ट नसेल तर. They will check it first on their ते computer. तपासतील, कम्प्युटरवर सगळं तपासतात. Even while coming back, परत येताना सुद्धा you have to continuously at every level keep on showing that passport. प्रत्येक लेवलवरती पासपोर्ट दाखवायलाच लागतो बेटा. ते नियम आहेत. Amen. Amen. Only when you step out from the Indian airport, say Mumbai airport, then you keep the passport in one place. फक्त परत आल्यानंतर मुंबई एअरपोर्ट सोडल्यानंतर मग आपण आपला पासपोर्ट कुठेतरी पिशवीत टाकून देऊ शकतो, ठेवू शकतो. Because that is the only proof of identity and citizenship. कारण की तो एकच पुरावा असतो आपल्याकडे एअरपोर्ट वरती की हे माझं ओळखपत्र आहे, मी भारतीय नागरिक आहे, याचा एकमेव पुरावा. Amen. Amen. So also, तसं your passport to heaven स्वर्गातला तुमचा जो पासपोर्ट आहे is very important. तो अतिशय महत्वाचा And आहे. you need to know its importance. आणि तुम्हाला त्यातलं महत्व कळायला पाहिजे. Amen. Amen. Without a legal passport, कायदेशीर पासपोर्ट शिवाय you cannot enter the kingdom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच करू शकणार नाही. And the legal passport or visa is being born again. आणि कायदेशीर पासपोर्ट किंवा विजा स्वर्गात जायला म्हणजे आपला नवीन जन्म झाला पाहिजे. And being a part of the kingdom of God आणि देवाच्या राज्याचा भाग बनून is the ultimate achievement for any human being. देवाच्या राज्याचा एक भाग बनणं म्हणजे कुठल्याही मानवासाठी एक अल्टिमेट आपण साध्य केलेली गोष्ट आहे. It's a special thing एक खास गोष्ट आहे. to belong to God's kingdom. देवाच्या राज्याच्या मालकीचं होणं खास गोष्ट आहे बेटा. Because we are exposed to the mystery of the kingdom. कारण देवाच्या राज्यातल्या रहस्यांना आपण मग उघडे होतो. And once you are revealed to the mystery of God's kingdom, all kinds of blessings are lined up for you आणि from the देवाच्या kingdom. राज्याच्या रहस्यांना आपण उघडे होत गेलो की मग सगळे आशीर्वाद स्वर्गातले आपले बनायला लागतात. Say, God starts unraveling many things to you. आणि देव अनेक गोष्टी आपल्याला उघड्या करायला लागतो. So many things. अनेक गोष्टी. There are people who have not repented, but they are born again. Later they repent. काही लोकांनी पश्चाताप केलेला नसतो पण नवीन जन्म झाल्यावर ते पश्चाताप करतात. See, that realization comes later. का हळूहळू त्यांना जाणीव व्हायला लागते. Bible says, believe in the Lord Jesus Christ and you shall be saved. बायबल म्हणतं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचं तारण होईल. And later on we repent. आणि मागाहून मग आपण पश्चाताप करतो. Later on we take water baptism. मागाहून आपण पाण्याचा बाप्तिस्मा घेतो. Later on we take baptism of the Holy Spirit. आणि मागाहून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा सुद्धा आपण घेतो. Later on we join the church. मागाहून आपण चर्च जॉईन करतो. Later on we have fellowship with one another. त्यानंतर आपण एकमेकांशी बोलायला लागतो, सहभागिता साधायला लागतो. Later on we start reading the Bible. त्यानंतर आपण बायबल वाचायला लागतो. Later on we start fasting and praying. त्यानंतर आपण उपास आणि प्रार्थना करायला लागतो. It all happens when the realization comes. ती जाणीव झाली आणि ते कळलं, ते उमगलं की त्याच्यानंतर ही सगळी सुरुवात होते. In the same way, तसंच just knowing that you are in the kingdom is not enough now. फक्त राज्यात मी आहे तेवढी जाण असणं पुरेशी नाही. What are the benefits that I can get from the kingdom is very important. तेवढं माहित असणं पुरेसं नाही. तर त्या देवाच्या राज्यातनं मला काय काय फायदा होणार आहे ते माहित असणं फार महत्वाचं आहे. Because the eyes of our understanding needs to be opened at every level. का आपल्या समजूतदारपणाचे जे डोळे आहेत ते प्रत्येक स्तराला उघडले गेले पाहिजे. And then there is a release of blessings at every level. आणि मग प्रत्येक स्तराला आशीर्वाद मोकळे होत राहतात. Jesus said,
something very crucial about the kingdom of God. देवाच्या राज्याविषयी येशूने काहीतरी अतिशय महत्वाचं सांगितलं. And he said, those who are like the children येशू म्हणाले, जे कोणी लहान लेकरांसारखे आहेत will inherit the kingdom of ते God. देवाचं राज्य वतन म्हणून घेतील. Amen. आमेन. If you have a childlike heart, म्हणजे बालकासारखं हृदय जर आपलं असेल that qualifies you for the kingdom of God. तर त्यातनं मग तुम्ही देवाच्या राज्यासाठी ठरलेले नागरिक होता. Because if you see small children, लहान मुलांना जर तुम्ही पाहिलं they automatically trust. तर लहान मुलं अगदी आपोआप विश्वास ठेवतात. They depend on their parents. लहान मुलं आपल्या आई वडिलांवर अवलंबून राहतात. The question starts only when they are slightly grown up. मुलं जरा वयात यायला लागली ना की मग प्रश्न सुरू होतात. Then they ask many questions. मग ती मुलं जास्त प्रश्न विचारायला लागतात, कारण की आता वाढलंय. Why cannot I eat this? नाही पण मी नाही का खाऊ शकत हे? Why cannot I do that? नाही मी का नाही करू शकत हे? But पण when they are small, लहान असताना they blankly trust on the parents. आई बापावरती आंधळ्यासारखा विश्वास टाकतात, कारण अजून पिंट्या आहे, पिंट्या मोठा होऊ दे मग बघा. Say, because they love you कारण त्यांचं तुमच्यावर प्रेम असतं. and they trust you. त्या मुलांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. In the same way, तसंच when you start loving God जेव्हा आपण देवावर प्रेम करायला लागतो and having faith in God like a child, आणि एखाद्या लहान बालकासारखा जर देवावर आपण विश्वास ठेवायला लागलो, from there you need to grow up. तिथून आपण वाढायचं असतं प्रभूमध्ये. See, you need to know what your inheritance is. एक तर तुला कळायला पाहिजे तुला काय वतन मिळत आहे. For a child, एखाद्या लेकराला only a bowl of food is enough. बघा, तुम्ही त्याला जेवणाचं ताट दिलं तर तेवढं त्याला वास आहे. Little milk bottle is enough. बस त्या बाळाला तुम्ही दुधाची बाटली दिली, बाळ सुखी आणि तृप्त आहे. Say, he's not bothered about what properties you have. त्या बाळाला काही पडलेली नाही माझ्या बापाकडे काय काय प्रॉपर्टी आहे, काय काय मालमत्ता आहे, किती फ्लॅट आहेत, किती शेती आहे, काय नाही. Not interested. अजिबात नाही. त्या बाळाला त्या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. Give me chocolate, I'm happy. मला चॉकलेट द्या, मी खुश आहे. But we want the children also to know आपली इच्छा असते ना की मुलांना सुद्धा कळावं what you have as an inheritance. की वतन म्हणून तुला काय मिळणार आहे, तू लक्षात घे. Say, and so for that the child needs to mature. आणि त्याच्यासाठी त्या लेकरांनी समंजस बनायला पाहिजे. Say, in त्या the same लेकराची way, तशी वाढ व्हायला पाहिजे. तसंच you need to know what your father has for you. तुलाही कळलं पाहिजे ना तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय सोडलेलं आहे. Whatever things that he has, that is for you. आणि ज्या काही गोष्टी बापाकडे आहेत त्या सगळ्या तुझ्या आहेत हे कधीतरी तुला कळायलाच हवं. Otherwise, नाहीतर. many are like the prodigal's elder brother अनेक जण ना उधळ्या मुलाच्या थोरल्या भावासारखे आहेत. who stayed in the father's house but didn't know what belonged to him. बापाच्या घरात राहिले पण त्यांना पत्ता नाही की माझ्या बापाचं काय काय आहे. He never enjoyed with his friends. आणि मित्रांसोबत त्याने आनंदच केला नाही कधी. Why? का? Because he didn't know what his father had. कारण त्याच्या बापाकडे काय काय आहे याचा त्याला काही पत्ता नाही. At least the younger son knew what property the father has. That's why he asked for his share. कमीत कमी धाकट्या मुलाला कळलं की माझ्या बापाकडे खूप मालमत्ता आहे, तर त्यांनी आपला वाटा मागितला आणि Isn't एक्झिट. it? Isn't it? है ना. थोरल्याला काहीच पत्ता नाही, येतो जातो बापाच्या घरात राहतो, पण He didn't पत्ता know काय नाही. anything. काय माहित नाही क्या चल रहा है, कुछ मालूम नहीं, क्या चल रहा मालूम नहीं. Some people are living in the kingdom of God. They don't know what belongs to them. काही लोक देवाच्या राज्यात अशी राहतात, राज्यात राहतात पण माहित नाही त्यांच्या मालकीचं काय आहे. All his life, the elder son did not enjoy. आयुष्यभर थोरल्या मुलांनी म्हणून आनंदच केला नाही, दुखी आत्मा. Say, he said, you never allowed me to even cut a lamb and enjoy with my friends. थोरला मुलगा बापाला म्हणतो, तुम्ही मला कधीच परवानगी दिली नाही की माझ्या मित्रांसोबत मी अशी मटणाची पार्टी करावी. Father said, बाप बोलला, everything that is mine is yours. अरे राजा, जे सगळं माझं आहे ते तुझंच आहे ना When बेटा. did I stop you? मी तुला कधी मनाई केली आणि म्हटलो नको करू नको करू? Ask and you shall receive. माग तर खरं तुला मिळेल. Your younger brother asked and he received. तुझ्या धाकट्या भावानी मागितलं त्याला मिळालं. But पण he asked and left the house. That was अर्थातच his mistake. त्याने मागितलं आणि मागितल्यानंतर घेऊन घरच सोडलं, ते बरोबर नाही. You can ask, I will give you. तू माग, मी तुला देईन, But stay in my house. पण घर नको सोडू बापाचं. Eh? बाप से सारा कुछ लेने का और भाग जाने का नहीं, बाप के Because- घर में रहने का. Your father is father. कारण बाप असतो. Even after giving half of the goods, the father still had many things. अर्धी मालमत्ता देऊन सुद्धा बापाकडे खूप भरपूर उरलेलं होतं. Say, our God is a rich God. तसा आपला देव अतिशय श्रीमंत देव आहे. There is plenty of things in his kingdom. देवाच्या राज्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. तुला दिल्यात म्हणून आता संपलं, आता देव दुसऱ्यांना काय देणार असं काही नाही आहे. Amen. आमेन. And so this childlike attitude is good. तर बालकासारखी ही वृत्ती चांगली असते. But But- we need to delve into the mysteries that are there in the kingdom of God. देवाच्या राज्यात काही रहस्य आहे, त्याच्यामध्ये आपण उडी मारायला पाहिजे. Amen. हं? आमेन. Bible says बायबल in म्हणतं 1 John 1:1,
1 योहान 1:1 That which was from the beginning, which we have heard, which we have seen with our eyes, which we have looked upon, and our hands have handled of the word of God. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिलंच वचन, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे, जे आम्ही न्याहाळले व आमच्या हातांनी चाचपले, तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगत आहोत. See that? बघा. We have handled it. We know what is there in the kingdom of God. आम्ही हे सगळं पाहिलेलं आहे, आम्ही हे हाताळलेलं आहे, आम्ही न्याहाळलेलं आहे, We have आम्हाला heard माहिती it. आहे. We have seen it. We देवाच्या have touched राज्यात it. We काय have काय handled it. आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही हाताळलेलं आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला समजलेलं आहे देवाच्या राज्यात काय काय आहे. Say, and only when you know what is there in the kingdom of God, you will try to understand Matthew 6:33. आणि देवाच्या राज्यामध्ये जे काही आहे ते सगळं कळल्यानंतरच तुम्हाला मत्तय 6:33 कळेल. You will know the importance of Matthew 6:33. मग तुम्हाला मत्तय 6:33 चं महत्व कळेल That in the daily activities and pursuits, की तुमच्या दररोजच्या दिनचर्येमध्ये facing all the challenges in life, आयुष्य म्हटलं की जीवनात आव्हानं तर येतातच. Jesus said येशू बोलले in Matthew 6:33, मत्तय 6:33 seek first the kingdom of God. पहिलं देवाचं राज्य शोधा. See, unless you know the importance of the kingdom of God, why will you seek after it? बघा, त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला देवाच्या राज्याचं महत्व कळलं पाहिजे. ज्या राज्याचं महत्वच माहित नाही ते राज्य तुम्ही शोधणार कशाला आहे. See, so there are plenty of blessings which are there in the kingdom of God that God wants to release to his church. तर देवाच्या राज्यामध्ये भरपूर आशीर्वाद आहेत जे देवाला त्याच्या मुलांवर मोकळे करायचे आहेत. Seek first the kingdom of God. तुम्ही प्रथम देवाचं राज्य शोधा. प्रथम पहिल्या नंबरला देव first पाहिजे. place. पहिल्या नंबरला देव पाहिजे. When you give God the first place, आणि देवाला तुम्ही पहिली जागा दिली ना, there will be many add-ons. मग अजून भरीला सगळं बरंच काही येईल. He will help you in your job. He will help you to buy a house. नोकरीत मदत करेल, घर घ्यायला मदत He करेल, will help you with your life partner. जीवन साथीदार शोधायला मदत He करेल, will help you with all the challenges in life. जीवनात येणाऱ्या आव्हानांमध्ये मदत करेल. Because he said, कारण तो म्हणाला, seek first the kingdom of God and his righteousness, प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा. and everything will be added. बाकी सगळ्या गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. There is no limit. त्याला मग मर्यादा नाही. Whatever it is, जे असेल ते it will be added to you. ते भरीला तुझ्या आयुष्यात पडणार. पण पहिलं नेहमी पहिलं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आय ऑलवेज से की पहिलं ते शोध, बाकी मी येईल. Seek God first. पहिलं देवाला शोध ना. And there is nothing too hard for my God. आणि माझ्या देवाला काय अवघड आहे? काही नाही. But his priority is पण प्राधान्य त्याचं असं आहे that you should seek his kingdom and his की righteousness. पहिलं तू देवाचं राज्य आणि देवाच्या राज्यातली धार्मिकता शोध. And these can be obtained through our Lord Jesus आणि Christ. हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळू शकतं. Amen. आमेन. First watch, first prayer, first thought, पहिला प्रहर, पहिली प्रार्थना, first prayer, पहिला first reading the विचार, Bible. आपलं सगळं पहिलं देवाला दिलं गेलं पाहिजे. प्रथम तुला वंदितो, हे देवालाच दिलं With गेलं. all your weakness, सगळ्या अशक्तपणा सकट, still seek God first. सगळ्या अशक्तपणा सकट देवाला तुम्ही तरीही शोधा. नो मॅन इज परफेक्ट ऑन दिस अर्थ. Be found in the presence of जरा God. देवाच्या सहवासात सापडा. Then there is a chance for change. मग जरा संधी असते की हा माणूस बदलला जाऊ शकतो, हा बदलेल का? कारण देवाच्या सहवासात राहतो. Your life will turn around for good. मग जीवन बदलेल. जीवन एक वळण घेईल, चांगल्याकडे वळण When घेईल. Jesus began to minister on this earth, येशूंनी जेव्हा या भूतलावर आपली सेवा सुरू केली, in Mark 1:15, मार्कचा पहिला अध्याय 15वं वचन, the first statement he said was, पहिलं विधान येशूंनी सांगितलं ते असं, the kingdom of God has drawn near, repent. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा. When he met a demon, आणि जेव्हा एका दुरात्म्याला ते भेटले, he would cast it out त्या दुरात्म्याला मग येशू काढायचे so that the authority of God and the kingdom of God will be extended. की देवाचा अधिकार आणि देवाचं राज्य अजून मोठं व्हावं, विस्तारित व्हावं. Because the अशासाठीच devil ना. stops the kingdom of God to advance. कारण सैतान देवाचं राज्य वाढू देत नाही, त्यात अडचण निर्माण करतो. म्हणून येशूंनी दुरात्मे हकलले. का? की एखाद्या माणसातनं दुरात्मा हकलल्यानंतर देवाचं राज्य वाढतं. का? कारण तो देवात येतो. See, Matthew 12:28 says that. मथ्यामध्ये लिहिलेलं आहे, मथ्य 12:22, 28. 28. Even though the Lord Jesus Christ manifested the authority of God, आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी जरी देवाचा अधिकार प्रगट केला, which is the kingdom of God, जे देवाचं राज्यच आहे, through signs and wonders and miracles, चिन्ह चमत्कार दाखवून in all these 3 years, या सगळ्या 3 वर्षात येशूंनी जी काही सेवा केली, they were unwilling to repent.
ते पश्चाताप करायला तयार नव्हते की हो आमच्याकडनं चुकलंय They म्हणणार were नाही. not willing to come to God. देवाकडे यायला तयार नाहीत They were not willing to submit to His authority. आणि देवाच्या अधिकाराला शरण येणं सॉरी म्हणून तोंडावर येणार Many times believers don't come under the authority of हे God. असंच होतं. अनेक वेळा बिलीवर लोक देवाच्या अधिकाराखालीच येत नाहीत. They want to do everything with their own strength. त्यांना सगळं स्वतःच्या ताकदीवर करायचं असतं. हम हमारा देख लेंगे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले because you turned away from God, तू देवापासून लांब गेला ना, the kingdom of authority will be taken away from you and given to another group of people. म्हणून अधिकाराचं राज्य तुझ्यापासून काढलं जाईल आणि इतर लोकांना दिलं जाईल. कारण की तू आहे बिलीवर पण देवाशी तुझा काडीचा संबंध नाही. Matthew 21:43. मत्थे 21:43. I will give it to somebody else, he said. आता मी आणि कुणाला तरी तो सगळा अधिकार आणि ते राज्य देणार आहे. कारण तुम्ही प्रभू प्रभू करताय पण तुम्ही प्रभूपासून लांब आहात. There is something in the kingdom of God which is a gold mine for us. देवाच्या राज्यात असं काहीतरी आहे जी आपल्यासाठी सोन्याची खाण आहे बेटा. The kingdom of God is not temporary, it is from eternity to eternity. एक तर देवाचं राज्य तात्पुरतं नाही, ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंतचं राज्य आहे ज्याला अंत नाही. See, there will be an end for the kingdom of heaven, but there will be no end for the kingdom of God. स्वर्गाच्या राज्याला अंत असेल पण देवाच्या राज्याला अंत नाहीये. See? लक्षात घ्या मी काय म्हणतोय. स्वर्गाचं राज्य संपेल कधीतरी पण देवाचं राज्य जे आहे त्याला अंत नाही. Because it is from eternity to eternity. कारण ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंतचं राज्य आहे. And that's why म्हणून the kingdom of God is more important than the kingdom of heaven. आपल्यासाठी देवाचं राज्य स्वर्गाच्या राज्यापासून सुद्धा जास्त महत्वाचं आहे. So when you enter the kingdom of God, तर जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करता you are sealed for eternity. अनंत काळासाठी तुझ्यावर शिक्कामोर्तब होतं Sealed means you will never come out of this kingdom. की आता या देवाच्या राज्यातनं तू कधी बाहेर येणार नाहीयेस. That's why we need to speak about the kingdom of God more and more. आणि म्हणून देवाच्या राज्याविषयी आपण जास्त वाढत्या प्रमाणात बोलत राहायचं. We need to meditate on the kingdom of God. देवाच्या राज्यावर मनन करत You बसायचं. have to find your place in the kingdom of God. तुम्हाला देवाच्या राज्यात आपली जागा शोधून घ्यावी लागेल. See and be sure that you are in the kingdom of God. जरा पहा, जरा शोधा आणि जबाबदारी घेऊन देवाच्या राज्यात राहा. See what it relates to. See what बघा ना. benefits you get in the kingdom बघा of ना God. देवाचं राज्य काय. आता आपण प्रभूत आलो ना, बिलीवर हो गए ना, मग आता देवाच्या मागे लागायचं, त्याचं राज्य शोधायचं की त्या राज्यात काय काय मिळतं, त्यात कसं राहायचं असतं, तिथे काय काय आहे. See, many times अनेक वेळेला we only talk about heaven. आपण फक्त स्वर्गाविषयी गप्पा मारतो. We talk about mansions in आपण heaven. स्वर्गातल्या महालांविषयी बोलतो. We talk about John 14:1. आपण योहान 14:1 विषयी बोलतो That Jesus is building mansions for me. की येशू माझ्यासाठी वर महाल बांधत आहे. But these are not eternal. पण हे सगळं अनंत काळचं नाही. The kingdom of God is eternal. देवाचं राज्य अनंत काळचं आहे. We have to enter the kingdom of God. आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. Yes, as important as the kingdom of heaven is, आणि स्वर्गाचं राज्यही तेवढंच महत्वाचं आहे, नाही असं नाही. the kingdom of God is greater. पण देवाचं राज्य त्याहून मोठं आहे. Because we are going to stay with God forever and ever. कारण देवासोबत आपण कायम राहणार आहोत. Amen. इथे श्वास बंद की तिथला सहवास सुरू, नाही तर मग रॅप्चर. And there is no chance after you die that you can ever enter into the kingdom of God. आणि मेल्यानंतर संधी नाही ना बेटा की तू देवाच्या राज्यात येऊ शकशील. अशी संधी मेल्यानंतर नाहीये. जे आहे ते जिवंत असतानाच करायला लागणार आहे. Amen. Amen. So I'll give you a few points. काही मुद्दे देतो मी तुम्हाला. First point, पहिला मुद्दा, keep God first. देवाला पहिलं ठेवा. Seek first the kingdom of God and his righteousness, and all these things will be added to you. देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता प्रथम शोधा, बाकी सर्व गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेल असं लिहिलंय मत्ते 7:33. And so it is good for us to occasionally examine our hearts and make sure that we haven't allowed anything else to take over our lives. तर कधी कधी प्रसंगी आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि बघायचं की माझ्या जीवनातनं मी देवापासून हटलो तर नाही ना, या सगळ्यामध्ये देव Yes. कुठे राहून नाही गेला ना, देव माझ्या जीवनात पहिला पाहिजे. ते Yes. आत्मपरीक्षण सारखं सारखं करायचं. Like Jesus said, जसे येशू म्हणाले, what belongs to Caesar, give to Caesar, but see, what belongs to God, give it to जे God. कैसराच्या मालकीचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या बरं का. असं Many पण are म्हणा. giving to what belongs to Caesar and हो we ना. don't give anything to God. अनेक जण कैसराच्या belongs to मालकीचं him. कैसराला देतात, पण जे देवाचं आहे ते देवाला देत नाहीयेत. असं का? Amen. हा, दुनियेने टॅक्स मागितला, तू देऊन मोकळा झाला. प्रभू स्तुती मागतो, क्यों नाही दे रहा? Why we are not giving? का नाही देत? See, we do not need to struggle for things. बघा, खरं म्हटलं ना तर गोष्टींसाठी आपल्याला एवढं डोकं फोडायची We गरज don't need to struggle for position. गरजच नाहीये की मला पद पाहिजे त्याच्यासाठी माझा संघर्ष We चालला. don't need to struggle for power. काही आपण सामर्थ्यासाठी पदांसाठी झटायची गरज नाहीये. All we need to seek is God. एवढंच करायचं, देवाला शोधा.
And He will add everything in your life. Position, power, money, wealth. देव everything. सगळ्याची भर तुझ्या आयुष्यात घालेल. काय हवंय तुला? असं ते तुला काय हवंय? पद पाहिजे, पैसा पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, अधिकार पाहिजे, राज करणार, प्रभू सगळं देईल. Ask yourself, स्वतःला विचार. what most of your thoughts and conversation and time and efforts goes into. स्वतःला विचार की दिवसात असतात 24 तास, त्यातने एक 6-7 तास झोपण्यात जातात. बाकीच्या तासात माझ्या डोक्यात काय चाललेलं असतं, मी काय बोलतो, माझे विचार काय आहेत. And so if the answer is not God and His kingdom, आणि उत्तर जर असं आलं की बाप रे, देव आणि देवाचं राज्य तर माझ्या त्या उरलेल्या तासांमध्ये कुठेच नाहीये, then quickly make adjustments in your life. तर पटकन जीवन बदल. पटकन जीवन बदल. Reorganize it. पटकन जीवन रिऑर्गनाइज कर, नवीन कर. पटकन Again, get back to God. पटकन देवाकडे परत ये. कळतं, ज्याचं त्याला कळतं बर का. Many times it does happen. अनेक वेळा असं होतं, We do get carried away. आपण बघतो ना, We need to immediately come back to God. बघतो. मानव ही जातच अशी आहे जी सारखी बघते, पण देवाकडे परत यायचं. See, possessions are all enjoyable for all of us, बघा, पद म्हणा, सामर्थ्य म्हणा, त्यात सगळ्यांना मजा येते, नाही असं नाही, but they have no life in them. पण त्याच्यात आयुष्य नाही, त्याच्यात जीवन नाही They बेटा. don't give us life. त्या पदांमधून, त्या पोझिशन मधून त्यातनं जीवन नाही मिळत. And since those things don't have life, they cannot give us life. आणि त्या गोष्टींमध्ये जीवन नाही, म्हणून त्या गोष्टी तुला जीवन देऊ शकत नाही. But the kingdom of God can give you life, पण देवाचं राज्य तुला जीवन देऊ शकतं, because Jesus is the king of that kingdom. कारण येशू त्या देवाच्या राज्याचा राजा आहे. Only God can give us life. फक्त देवच आपल्याला जीवन देऊ शकतो. Jesus is our life. येशू आपलं जीवन आहे. And unless He stands first in our life. आणि येशू जोर आपल्या जीवनात पहिले होत नाहीत, Say, unless we fix our eyes first on Him, जोर आपण पहिलं आपली नजर येशूंवर लावत नाही, slowly we will realize deadness coming in us. हळूहळू आपल्याला जाणवेल की मला मेल्यासारखं झालंय, एक मृतपणा माझ्यात आलाय, माझ्यात लाईफच राहिलेला नाहीये. It's like the tree of good and evil, हे असं आहे ना, चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड जे होतं, and there is the tree of life. आणि एक जीवनाचं झाड होतं. The tree of good and evil, चांगल्या आणि वाईटाचं ते झाड ना, it was only giving death, ते फक्त मरण देत होतं. spiritual death, आध्यात्मिक मरण, finally physical death. शेवटी शारीरिक मरण. But the tree of life पण जीवनी झाड was giving you life. जीवन देत होतं. येस येस येस. And so Jesus is life. तर येशू जीवन आहे. The more you have Jesus, जेवढं जास्त तुझ्याकडे येशू असतील, the more life you will have. तेवढं तुला जीवन मिळेल. And so you More. don't, maybe next week I will speak on the tree of life. And the कदाचित tree of good पुढच्या and evil. आठवड्यामध्ये मी जीवनी झाड आणि बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड हा विषय घेईन. Always seek God's face first. नेहमी प्रथम देवाचं मुख बघा. Don't seek after His hand. देवाचा हात पहिले बघू नको. If you seek His face, देवाचं मुख जर तू शोधलं, His hand will be released to you. देवाचा हात असा पुढे येईल तुझ्याकडे. If you seek His hand, देवाचा हात शोधला ना, He will not be very happy. तर देव फारसा आनंदी होणार नाही. Seek His face forever. देवाचं मुख नेहमी शोधत राहा. Amen. Amen. Want Him more than you want anything else on this earth. अख्ख्या जगामध्ये तुला जे काही हवं असेल त्याहून सगळ्यात जास्त तुला देव हवासा झाला पाहिजे. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 37 verse 4, स्तोत्र 37:4, delight yourself in the Lord, प्रभूमध्ये स्वतःला आनंदी ठेव, and then He will fulfill the desires of your heart. त्यानंतर देव तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल. पहिलं देवात आनंदी राहा. See, हे एकात एक आहे. we have many desires, आपल्या इच्छा अनेक असतात, but they are not fulfilled. पण त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. Why? का? Because we are not delighting in the Lord. कारण प्रभूत आपण आनंद घेत नाहीये. Many times अनेक वेळा we don't see things happen immediately. That's why we don't give much regard to God. आपल्याला गोष्टी लगेच घडताना दिसत नाहीत, म्हणून आपण देवाची कदर करत नाही, देवाला मानत नाही. आपण म्हणतो देव काय करतच नाही, देवाला काय जमतच नाही, काय उगीच देव देव करायचं. No, असं it is नाहीये. like your FDs that are lying in the Ah, bank, which is yeah. accumulating interest there. असं नाहीये. ते बँकेत एफडी केल्यासारखं आहे, फिक्स डिपॉझिट. त्याचं व्याज रोज वाढत चाललेलं आहे. And one day when you need it, you will have it. आणि एके दिवशी जेव्हा गरज पडणार आहे तेव्हा ते तुला व्याजासकट मिळणार आहे. Amen. आज मिळालं नाही म्हणून कधीच मिळणार नाही असे तू तर्क लावू नको. Many people don't even pray. अनेक बिलीवर लोक प्रार्थनाही करत नाहीत. They only find fault with others. नुसतं इतर लोकांमधल्या चुका काढणार, हा असलाच आहे, ही असलीच आहे, ती तसलीच आहे, ती तसलीच आहे. आणि तू कोण आहे? God is changing all of them. देव सगळ्यांना बदलतोय ना. You see God. तू देवाला थोडा टाइम तो दे ना भाई. Amen. हा
Say, Father, म्हणा दे बाप्पा forgive me मला क्षमा कर, बोला and help me मला मदत कर. to make the adjustments I need to make in my life. माझ्या आयुष्यात जी ऍडजस्टमेंट मी करायला पाहिजे ती करायला मला मदत कर. You are more important than anything else in my life. माझ्या आयुष्यात आणि कशापेक्षाही आणि कोणापेक्षाही जास्त महत्वाचा तू आहेस. And I want all of my choices to reflect that truth, आणि Lord. माझी ती सगळी जी काही निवड असेल ती सगळी त्या सत्यासभोवताली फिरली पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen. आमेन. It has an effect. त्याचा प्रभाव पडतो बेटा, त्याचे परिणाम होतात. Second point. दुसरा मुद्दा, Always seek the face of God first. नेहमी पहिलं देवाचं मुख शोधा. See? आमेन. Acts 27:10. प्रेषित 27:10. And he said unto them, Sirs, I perceive that this voyage will be with hurt and much damage, not only of the ship and the lading, but also of our lives. प्रेषित 27:10. आणि म्हटले, अहो गृहस्थांनो, या जलप्रवासात केवळ माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवांची सुद्धा हानी व मोठे नुकसान होईल असं मला दिसतंय. See, everything that man used to depend on मनुष्याला ज्या सगळ्यावर अवलंबून राहायची सवय आहे is no more working today. ते अलीकडे काम करत नाहीये बरं का. You depended on your parents, तुम्ही तुमच्या आई वडिलांवर अवलंबून राहिलात, it's no more working नाही होत आहे काम, because they are not able to help you. कारण तुझ्या आई वडिलांना तुला मदत करायला जमत नाहीये. You are depending on your intelligence, तू तुझ्या बुद्धीवर अवलंबून राहिला, but it's no more helping you. पण तेही मदत करत Because there नाही, are people whose IQ is more than you. कारण तुझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान लोक अलीकडे आलेले And आहेत. secondly, दुसरी बाब, life is not fair. आयुष्य न्याय तर करतच नाही. सबके लाईफ में अन्याय तो है ही. Servants are riding horses हो ना. सेवक नोकर, सेवक नाही नोकर घोड्यांवर आहेत, and the princes are walking by themselves. राजकुमार चालत चाललेत. So नोकर things are not घोड्यावर आहे. really on our side. हा अन्याय आहे. म्हणजे गोष्टी आपल्या बाजूनी घडतच नाहीत. असं खूप वेळेला होतं की अन्याय होतो It's the survival of the fittest. आणि चपळ कसं तरी निभाव लावू नयेत. Most of you are working in the companies, you know it. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक कंपन्यांमध्ये कामाला आहेत. तुम्हाला माहिती आहे How tough it is. किती अवघड जातं ना, किती स्पर्धा आहे, किती टफ आहे, It's all a competition out there. किती स्पर्धा आहे, रोज किती टेन्शन असतं कंपनीत काम करणं. Amen. आमेन. And so every kingdom is being shaken तर प्रत्येक राज्य हादरतं, except God's kingdom. पण देवाचं राज्य कधी नाही हादरत. Nebuchadnezzar's the greatest kingdom was shaken. नबुकेदनेझर राजाचं सगळ्यात मोठं राज्य हादरलं. God showed him a dream, देवाने त्याला स्वप्न दाखवलं big statue of की Nebuchadnezzar. नबुकेदनेझर राजाचा मोठा पुतळा. One of the 7 wonders of the world was Babylon in those times. त्या काळामध्ये जगात जी 7 आश्चर्य होती त्यापैकी एक आश्चर्य होतं बाबेल देश. The greatest king in the eyes of God was आणि Nebuchadnezzar. देवाच्या नजरेमध्ये सगळ्यात मोठा आणि महान राजा त्या काळातला नबुकेदनेझर राजा होता. Because there were 5 kingdoms. कारण 5 राज्य होती तेव्हा. The first was Babylon. पहिलं होतं बाबेल देश, बाबेल साम्राज्य. The head was shown मस्तक दाखवलेलं of gold. सोन्याचं, Then the shoulders of silver, then bronze. मग चांदीचे खांदे आणि मग पितळ असं खाली. It was always a sliding down. आणि नेहमी खाली अधोगतीनं. The kingdom always slides down. राज्य नेहमी खालीच घसरतात. And finally, आणि शेवटी the 2 feet. 2 पाय, One was of iron, एक लोखंडी one was of clay. आणि दुसरा मातीचा. The stone came and hit the clay, दगड आला आणि मातीला आदळला. the feet of clay. मातीच्या पायाला दगड आदळला. The whole statue fell down. अख्खा पुतळा खाली पडला. Every kingdom has mixture. प्रत्येक राज्यात भेसळ असतेच बेटा. Only God's kingdom has no mixture. फक्त देवाच्या राज्यात भेसळ नाहीये. Only God's kingdom can bless you. फक्त देवाचं राज्यच तुला आशीर्वाद देऊ शकतं. Everything will fall. बाकी सगळं पडणार. And here you see, आणि इथे आपण पाहतो in Acts 27 verse 10, प्रेषित 27:10 मध्ये that when nothing was wrong, काही जेव्हा चुकीचं नव्हतं, when the atmosphere was bright, सगळं वातावरण चांगलं उज्ज्वल होतं, and when they were about to sail, आणि आता ते प्रवास करायला त्या जहाजावर तयारच होते. Paul warned the people पॉलने लोकांना सूचनाही दिली of the dangers of undertaking this kind of journey. की अशा पद्धतीचा प्रवास जो आपण घेतो त्यात काय काय धोके येऊ शकतात. But nothing had yet happened. पण तसं काही लक्षण दिसत नव्हतं.
The sky was clear. कारण की आकाश अगदी स्वच्छ होतं, Storms were not raging. वादळ वगैरे सुटत नव्हतं, ढग The भरलेले sea was नव्हते, calm. समुद्र शांत होता, There was no lightning, लक्षणं काही दिसत no नव्हती, thunder. विजा कडाडत नव्हत्या, काही नव्हतं. But पण there was one man in that ship त्या जहाजात एक माणूस होता who is to always seek the face of जो God. नेहमी देवाचं मुख शोधत And होता. that was Paul. तो पॉल होता. That was Paul. तो पॉल. प्रत्येक जहाजात दे बाप्पा असा एक माणूस दे, आयुष्याच्या, जीवनाच्या आणि सगळ्या. Paul knew it by the Spirit. पॉलला आत्म्यात कळलं. See, now watch what happens in verse 11. आता 11 वचनात काय होतं पहा. Nevertheless, the centurion believed the master and the owner of the ship more than those things which were spoken by Paul. तरी पण पॉल सांगत होता त्या गोष्टींपेक्षा शतपतीने तांडेल व तारवाचा धनी यांच्या सांगण्याकडे अधिक लक्ष दिले. The wisest person is not the one who is a sailor, सगळ्यात ज्ञानी मनुष्य त्यावेळेला जो जहाज चालवतोय तो नाही not the captain, किंवा कॅप्टन नाही, but the one who knows God. पण त्यावेळेला सगळ्यात ज्ञानी माणूस ठरतो ज्याला देव माहित येतो. See? अशा प्रसंगांमध्ये But see, these people believed the master and the captain who based all their judgments on professional advice. पण या लोकांनी कॅप्टन वरती जास्त विश्वास ठेवला की त्यांचा पेशा आहे, ते जहाज रोज चालवतात, त्यांनाच माहिती असणार आहे ना, असं. Like Peter told Jesus, जसं पेत्र येशूंना म्हणाला, how can I cast the net now? आता कसं मी जाळं फेकायचं, I am a professional fisherman. मी जातीनं पेशानं कोळी आहे, माझा हा व्यवसाय आहे. Normally fishes are caught at night. साधारणतः मासे रात्रीला धरतात. And you, Jesus, are asking to cast the net in the morning. आणि तुम्ही येशू आम्हाला असं म्हणताय की सकाळी जाऊन आम्ही जाळं फेकायचं. डझंट वर्क प्रोफेशनली. You are a carpenter. तुम्ही सुधार, I am a मी आहे fisherman. कोळी. But see, you don't realize पण तुम्हाला हे कळत नाही that Jesus is more than a carpenter. येशू सुतारापेक्षाही मोठे आहेत, काहीतरी जास्त आहेत. He is the king of his kingdom. त्याच्या राज्यातला तो राजा आहे. He told Pilate, this kingdom is not mine. पिलाताला येशू म्हणाले, हे इथलं राज्य माझं नाहीये, That kingdom is mine. ते राज्य माझं आहे. Amen. आमेन. So some people will ask, तर काही लोक विचारतील, Pastor, पास्टर is it wrong to receive professional advice then? नाही मग प्रोफेशनल सल्ला वगैरे घ्यायचाच नाही का? Can we not take any professional advice from anyone? कोणाकडनंच प्रोफेशनल सल्ला नाही घ्यायचा पेशाशी निगडीत? I'm not saying that. मी असं म्हटलोच नाही. But when I weigh it side by side with God's judgment, पण देव जे काही आपल्याला सल्ला मसलत आणि न्याय देतो त्याच्याशी जर मी प्रोफेशनल सल्ल्याची तुलना केली I would rather go by God's judgment. तर मी तर असा माणूस आहे, मी देव म्हणेल तेच करायला जाईन. कारण Because कधी कधी there we will never go wrong. कारण तिथं आपण कधी चुकणार नाही. कधी कधी प्रोफेशनली केलेल्या गोष्टी चुकू शकतात पण स्पिरिच्युअली केलेल्या चुकत नाही. If you go by man's judgment, माणसाच्या न्यायावर जर तुम्ही कामं केली you will fail. तर तू अपयशी होणार. And today that's why most of the people are dead. आणि म्हणून आज जास्तीत जास्त लोक मेले, वारले. Because कारण they are taking judgment from the kingdom of this world. ते या जगातल्या राज्यातनं न्याय घेतायत, सल्ला घेतायत. And most of the people who are surviving and living are because they are taking judgment from the kingdom of God. आणि जास्तीत जास्त जे जगतायत आणि ज्यांचा निभाव लागतोय ते देवाच्या राज्यातनं सल्ला आणि न्याय घेतायत म्हणून त्यांचा निभाव लागतोय. A lot of people are owing money बरेच लोक त्यांनी पैसा देणं आहे because of the कारण- professional advice they got from certain stockbrokers. काहीतरी प्रोफेशनल सल्ला त्यांना मिळाला. कोणी स्टॉक ब्रोकर होता, त्यांनी Isn't it? सांगितलं आणि यांनी Somebody is केलं. laughing. है ना, जो हसाओ फसा. कोण हसा फसा? See, because we take too much of advice from the people. का आपल्याला सवय खूप ना, आपण लोकांचे सल्ले खूप घेतो. And तुझे क्या लगता है, तुझे today क्या लगता है? on the Facebook, everybody is a stockbroker. आणि सोशल मीडियावरती सगळे स्टॉक ब्रोकर आहेत. सल्ला कोण नाही देता, सब लोग सोशल मीडिया पर सल्ला ही देले. We don't know their credentials, but we listen to them. काय कोणाची जमापुंजी आपल्याला माहित नाही, पण जो येतो सोशल मीडियावर तो सल्ला देतो. Because they are talking. कारण बोलतात. Just because somebody is talking doesn't mean he is a stockbroker. अरे कोणीतरी बोलतोय म्हणून तो स्टॉक ब्रोकर आहे आणि त्याचा सल्ला बरोबर आहे असं नाही ना. तो तुला ब्रोक करून सोडेल. वो ब्रोकर ब्रोक करेगा तेरे को. They are manipulating with your money. कारण तुझ्या पैशाशी ते खेळतायत की तू पैसा ला. तुझे समज नाही रहा. When you got money, तुला पैसा मिळाला, bankers will come first in your house. बँकर पहिले घरात येतात. Credit card fellows will come to your house. क्रेडिट कार्ड वाले घरी येतात. You go in the mall, they are with that credit हो card. ना, You want मॉल मध्ये credit तुम्ही card, जा, you want क्रेडिट कार्ड credit घेऊन card. फिरत असतात ते लोक. क्रेडिट कार्ड लेना है, लेना है, लेना है.
And when then you have to pay the money, they are not there around. आणि मग पैसा फेडायची वेळ आली की ते लोक कुठेच नसतात. कशाला असतील? तू घेतलं क्रेडिट कार्ड. Amen. आमेन. They are always seeking for somebody who can be cheated. म्हणजे कोणीतरी त्यांना बकरा हवा असतो की आज कुणाला फसवायचं. They force people to borrow money to go and invest and all that stuff. लोकांना फसवतात की तुम्ही पैसे इथे टाका, पैसे तिथे टाका. Our stock will be the highest in 10 years. आमचा brother. स्टॉक 10 वर्षात वर येणार आहे. 10 years. 10 Double वर्ष. up. 10 वर्षात दुप्पट होऊन पुढे जाणार आहे. Some say even in 2 years it will be 3 times more. काही what लोक you put. वादा करतात 2 वर्षात तिप्पट होणार आहे. म्हटलं की आपली जनता भाळली. 2 वर्षात तिप्पट होणार आहे, मीही इन्व्हेस्ट करतो. See, and so they crashed because lots of people don't pray before investing. आणि ढासळून पडतात कारण बरीच माणसं असं सगळी गुंतवणूक करताना पहिली प्रार्थना करत नाहीत ना. One lady gave 10 lakhs to her friend, एका बहिणीनं आपल्या मैत्रिणीला काहीतरी 10 लाख रुपये दिले. and that friend did not return it back. त्या मैत्रिणीनं ते पैसे तिला परत केलेच नाहीत. And she told me, Pastor, you pray मग ती माझ्याकडे आली, मला म्हणाली, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा ना that she should return back. की तिने माझे पैसे परत करावे. Because कारण today आज I have no food to eat. माझ्या घरात खायला अन्न When नाही. you बस don't have money to have your daily food, तुला रोजचं खायला जर पैसा नाहीये how can you give 10 lakhs to your friend? तर तुला जे 10 लाख मिळाले होते तुझ्याकडे होते ते सगळे तू का देऊन टाकले. Some people don't understand. काही लोकांना कळत नाही डोकं कधी कधी थोडं वापरायचं. नुसतं Amen. टोपी घालायला नाही. ते If we prayed and sought the face of God, आपण जर 2 मिनिटाची प्रार्थना करून देवाला शोधलं असतं तर काय इज्जत कमी झाली असती He का. will speak to us. देव बोलेल ना आपल्याशी. Sometimes He will say, कधी कधी देव बोलेल go and sell your stock स्टॉक विकून टाक because now is the right time. का आताची वेळ बरोबर आहे, You will get it. तुला मिळणार आहे, जा विकून टाक, शेअर विकून टाक. Say, you have to listen to God. तेव्हा देवाचं ऐकायचं. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो. And so Paul told them, they didn't listen. पॉलने त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं And it happened. आणि मग झालं. They had to throw away all the things that were in the ship. सगळा माल त्यांना जहाजातला खाली फेकायला लागला पाण्यात. Then they said, मग ते म्हणाले, who is this Paul? हा पॉल कोण आहे आपल्या जहाजावर. Greater than our sailors, greater than our captain. आपल्या सगळ्या क्रू पेक्षा कॅप्टन पेक्षा हा कोणीतरी मोठा आहे. Then they gave him importance मग ते पॉलला महत्व द्यायला लागले. because कारण he was a man seeking the face of God. पॉल देवाचं मुख शोधणारा माणूस So होता. every day seek the face of तर God. रोज देवाचं मुख शोधा. Nobody should force you. कोणी तुला बळजबरी करता कामा नये. Just say, Lord, फक्त स्वतःहून म्हणायचं, प्रभू take care of me, Lord. मला सांभाळ तू आज. Help me, Lord. मला मदत कर तू. There are challenges in my life. आव्हानं माझ्या जीवनात येत आहेत, Help me to go through it. मला त्यातनं जायला मदत कर. Save me, Lord. मला वाचव, मला तार. It is very simple. साधं आहे, आपण गोंधळ करून सोडलाय सगळा. Third point. तिसरा मुद्दा, First things first. पहिल्या गोष्टी पहिल्या. Seek first. पहिलं शोधा. Amen. आमेन. That means God should come first in your life. Kingdom should come first in your life. याचा अर्थ देव आणि देवाचं राज्य तुझ्या आयुष्यात पहिलं आलंच पाहिजे. Amen. आमेन. कारण आपण बिलीवर आहोत. First, पहिलं the kingdom of God. देवाचं राज्य. It's not just God, it's His kingdom also. फक्त देव नाही, देवाचं राज्य. Amen. आमेन. And once you give God that importance, आणि एकदा का तुम्ही देवाला ते महत्व द्यायला लागला ना, everything will fall into place. सगळं जागच्या जागी पडतं बेटा. सगळं. Some people have set targets, goals. काही लोकांनी गोल केलेले असतात, टार्गेट केलेले असतात. In this new year, I'm going to do this. या नवीन वर्षी मी असं असं करणार आहे. I'm going to gain this much property. या नवीन वर्षी मी एवढी प्रॉपर्टी In this year, करणार I'm आहे. going to buy a house. या नवीन वर्षी मी घर घेणार आहे. Great aspirations, great ambitions. मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. Especially they do it in the beginning of the year. आणि खास करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारीत असले प्रकार चालतात. And then in December, you remind them, they say, हो. forget it. डिसेंबर पर्यंत आठवण करून दिली तरी सुद्धा म्हणतात की जानेवारी. No, but you made great decisions. नाही पण जानेवारी मध्ये तुम्ही मोठे निर्णय घेतले होते. हो ते जानेवारी आता डिसेंबर आहे ना. असं हो का. असं पण आहे का. Say, because कारण they have aspirations, they have ambitions, they make decisions, but there is no God involved in it. महत्वाकांक्षा असतात, इच्छा असतात, पण देव नसतो ना त्यात. Dedicate everything in the hands of God. सगळं देवाच्या हातात पहिलं समर्पित करणं. मी काय म्हणतो, एक शब्द देवासमोर सगळ्या विषयीनं टाकला
इज्जत वाढेल बेटा, कमी नाही And होणार. secondly, दुसरी बाब, God knows your need. हेवी तेवी देवाला तुझ्या गरजा माहिती आहेत. Jesus said, the Father in heaven knows what you need. येशू म्हणाले स्वर्गीय बापाला माहित आहे तुला काय हवंय. Say. आकृती प्रकृती तुझी सगळंच देवाला माहिती So आहे. you start serving God and His kingdom. तर तू देवाचं राज्य आणि देव यांची सेवा कर. And He will ensure that whatever your needs are, even sometimes your wants, He will fulfill it. खात्री देव तुला देईल की तुझ्या गरजा आणि कधी कधी तुला जे एक्स्ट्रा हवं असतं ते सुद्धा मी तुला देईन. Amen. म्हणजे देव जणू तुला म्हणेल मैं तुझे संभाल का चल. The place you give God the glory, ज्या जागी तुम्ही देवाला गौरव देता it's the place that will determine what place you will occupy in life. ती जागा ठरवेल आयुष्यात पुढे जाऊन तुला काय जागा मिळणार आहे. Yes. हा प्रवास आहे. The ज्या place जागी तू you give, ज्या जागी तू to God देवाला in your गौरव life. देशील, आयुष्यात ज्या जागी तू देवाला गौरव देशील, that determines the place you would occupy in life. तिथून ठरेल आयुष्यात तुला काय पुढे जागा मिळणार आहे. So when you give God the first place, तर तू देवाला जेव्हा प्रथम स्थान देशील ना, how can you come last in your life? मग तुझ्या आयुष्यात तुझा शेवटचा नंबर कसा येणार. Say, पहिलाच येणार. you give God 10th place, then you will come 10th in line. तू देवाला 10वी जागा दिली तर मग देव पण तुला 10वी जागा देईल. Because God proves Himself in the lives of only dedicated people. कारण की देव ना जी माणसं समर्पित आहेत त्यांच्या जीवनात स्वतःला सिद्ध करून दाखवतो की बघ मैं काम करता हूं. How can it be that you are seeking God and He does not do anything for you? कसं शक्य आहे की तुम्ही म्हणता मी देवाला शोधतोय प्रार्थना करतोय पण देव माझ्या जीवनात करत Not possible. हे शक्यच नाही. Some people struggle and struggle and struggle पण अनेक माणसांचे संघर्ष 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 चाललेले असतात. because there is no God involved. कारण देव नाहीये त्यात गुंतलेला. Too much of IQ. खूप बुद्धी आहे. फक्त डोकं लढवतायत. Yes. एवढी डोकी लढवू नका. Today शेवटी देव people लागतो. don't sleep. आज लोक रात्रीची झोपत नाहीत. मला हे आश्चर्य वाटतं. They don't sleep झोपतच नाहीत रात्री. because कारण mind is working मन शांत नाही. दिस ही continuously. हे जे गोलाकार आहे ना ते 24/7 काम करतंय त्यांचं. Say, इसका क्या when we फिर उसका sleep- क्या. आपण झोपलो I mean, people like us sleep आमच्यासारखी झोपली straight in the morning सरळ सकाळी. because He gives in our His- sleep. He gives his beloved sleep and And he he- gives his beloved in their sleep. Their sleep. तो त्याच्या प्रियांना झोप देतो आणि तो त्याच्या प्रियांना झोपेतही देतो. झोपही देतो आणि लागणारही सगळं झोपेत देतो. If you see in Abraham's generation, अब्रामाच्या पिढीत जर तुम्ही पाहिलं he was ahead in life than everybody he was surrounded with. जे कोणी त्याच्या अवतीभोवती होते त्या सगळ्यांपेक्षा तो आयुष्यात पुढे होता. Say, because God said, कारण ते बोला in blessing I shall bless. आशीर्वादांमध्ये मी तुला आशीर्वाद देईन. You shall be a blessing for many families. अनेक परिवारांसाठी तू आशीर्वाद ठरशील. आमेन. Say, and he was so great. आणि एवढा महान झाला अब्राहम. All because he gave first place to God. सगळं त्याने देवाला प्रथम स्थान दिलं म्हणून. Say, to place God first in life is to come out first in life. आयुष्यात देवाला प्रथम स्थान देणं म्हणजे आयुष्यात पहिल्या नंबरवर येणं. Amen. आमेन. When God is first in your life, देव जेव्हा तुझ्या आयुष्यात पहिला राहील be assured you can never come last in your life. खात्री बाळग तू तुझ्या आयुष्यात कधी शेवटचा होणारच नाही. Make up your mind जरा मन तयार कर. to be brutally dedicated to God. मनाची तयारी कर. करारीपणे देवाच्या अधीन हो. करारीपणे देवाच्या अधीन हो I will work for Him. की मी देवाचं काम I will करणार. involve myself in God's मी kingdom. स्वतःला देवाच्या राज्यात व्यस्त I will करणार. do something for the kingdom. मी देवाच्या राज्यासाठी काहीतरी करणार. मी ठरवलंय अँड नो टर्निंग बॅक. Amen. मेले तर मेले. आय एम नॉट गोइंग बॅक. But working for God, let me die. पण देवाचं काम करून मरीन. देवाचं काम करता करता मरीन. नेव्हर माइंड. आय हॅव डिसाइडेड. Amen. असं पाहिजे. Fourth point. चौथा मुद्दा. Access breakthroughs via kingdom stewardship. देवाचे कारभार करून नवीन कोरी सुरुवात प्राप्त करा. You know, every commandment of scriptures is for our profiting. शास्त्र वचनातली प्रत्येक आज्ञा आपल्या लाभासाठी आहे. And serving God and the interests of His kingdom आणि देवाच्या राज्याची सेवा करणं त्याच्या राज्याच्या फायद्याची सेवा is करणं one of such commandments which एक- God has given, एक अशी आज्ञा देवाने दिली आहे which
guarantees success and profit in our life. जी गॅरंटी देते आपल्याला की आपल्या आयुष्यात आपल्याला लाभच होणार, फायदाच होणार. There shall be blessing without noise. आणि आवाज, गडबड, गोंधळ, कल्लोळ न होता आशीर्वाद मिळतील. It guarantees our access to realms of noiseless breakthrough. आणि गॅरंटीड कल्लोळ आणि आवाज, गडबड, गोंधळ न होता नवीन कोरी सुरुवात मिळेल. You know, some people, काही लोक they struggle, they fight, they raise their voice, संघर्ष lots करतात, of noise. भांडतात, आवाज चढवतात, पारे Then they get a चढतात, little portion. मग त्यांना थोडंफार काहीतरी मिळतं. But पण when you see God's kingdom, देवाचं राज्य जर आपण शोधलं, you will not even know, in the silence of everything you get it. सगळ्या शांततेत तुम्हाला मिळून पण जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. And people say, आणि मग लोक म्हणतात, these people don't fight for their rights. अरे हे लोक आपल्या हक्कांसाठी लढत They नाही, never raise their voice. हे लोक आपला आवाज चढवत नाहीत, But पण still they are blessed. तरी ते आशीर्वादित आहेत. Because God gives them in the silence of the कारण night. देव त्यांना रात्रीच्या शांत प्रहरी देऊन टाकतो आणि म्हणून आवाज चढवावा लागत नाही, पारे चढवावे लागत नाहीत, भांडावं लागत नाही. See, sweat and labor came because of sin. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, घाम आणि कष्ट पापामुळे आलेलं आहे. Jesus, God said, येशू बोलले, देव बोललाय, by the sweat of your brow you shall earn your living. तुझ्या कपाळाला फुटलेल्या घामातून तू तुझी उपजीविका कमवशील. And that is what the world is doing today. जग आज तेच करतंय, कपाळाला घाम फोडतंय. But पण we are living in the kingdom of God. आपण देवाच्या राज्यात आता आलोय ना. You need to get sweatless blessings, तुम्हाला आशीर्वाद असे मिळावेत की ज्यात घाम गाळावा लागत नाही, struggleless blessings, संघर्ष करावा लागत नाही. असे आशीर्वाद खरं म्हटलं तर आपल्याला मिळायला हवे. blessings without putting a fight, असे आशीर्वाद जे न भांडता मिळतात, blessings without raising your voice. असे आशीर्वाद जे आवाज न उचलता मिळतात, पारे न चढवता मिळतात. से- असं पाहिजे ऍक्च्युअली. Actually, it should be that way. ऍक्च्युअली असं असायला हवंय. It should just drop in your lap. बस तुझ्या मांडीत पडलं पाहिजे. Otherwise, how can it be called grace of नाही तर त्याला God? देवाची कृपा कशी म्हणणार आपण? If there are works involved, it is not grace. जर कामच करायची असतील तर मग तिथे देवाची कृपा कशी असणार आहे? Either it is grace or it is works. एक तर कृपा, नाही तर काम, कष्ट. And I want to live by God's grace. मला देवाच्या कृपेवर जगायचं आहे. I want to live by God's grace. मला देवाच्या कृपेवर जगायचं आहे. I want God to be a silent blesser माझी इच्छा आहे की माझ्या जीवनात देव मला शांततेने आशीर्वाद देणारा ठरावा. without any noise. काही आवाज झाला नाही, गडबड झाला You नाही. know, sometimes कधी when कधी you want to bless somebody, तुम्हाला जेव्हा कुणाला आशीर्वाद द्यायचा you असतो, take 500 rupees तुम्ही समजा 500 ची नोट घेतली, and put it in his pocket तुम्ही silently. हळूच त्याच्या खिशात टाकून देता शांतपणे, नकळत. Supposing that boy wants to take you to a restaurant. समजा एखाद्या मुलाला तुला रेस्टॉरंट मध्ये न्यायचंय, He doesn't have money, त्याच्याकडे पैसे नाहीत, but now he has promised you. पण त्याने तुला वचन दिलं आता, And then somebody comes and puts 500 rupees आणि in his कोणीतरी pocket. येऊन त्याच्या खिशात 500 टाकले. And then you just say, okay, acknowledged it. मग Thank तुम्ही you, man, पण thank ते you. कबूल केलं की थँक्यू थँक्यू. And then you go in the restaurant and give him a nice meal. मग तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण वगैरे देता छान. This fellow says, मग हा म्हणतो, how come you got 500 rupees? 500 ह्याच्याकडे कसे आले? Eh? हा? Silent giver has given शांतपणे, it शांततेनं without देणारा making a दाता, lot of noise. आवाज न करता देणारा दाता त्याला देऊन गेला. Say, आपल्याकडे ढिंडोरेच खूप पिटले जातात. they give 500 rupees, then they blow a trumpet. हो ना, तेच मी आता म्हटलं, 500 द्यायचे आणि करोडोचा बँड वाजवायचा, मैंने दिया. हो का? Somebody puts 10,000 in your pocket. कोणी 10,000 तुझ्या खिशात टाकले, Suddenly you become big. अचानक तुम्ही मोठे होता. And people say, मग लोक म्हणतात, how come you have this finance? कसं बरं इतका पैसा My तुझ्याकडे? God is a silent giver. माझा देव शांतीनं देणारा दाता आहे. Seek first the kingdom of God. पहिलं देवाचं राज्य शोधा. Therefore, living a kingdom driven priority life, पण देवाच्या राज्यामागे प्राधान्याने जगणे, advancing God's kingdom, देवाच्या राज्याला पुढे नेणे, it will become a launching pad into the wonders of the kingdom of God. तुझ्यासाठी एक झेप घ्यायची जमीन बनेल देवाच्या राज्यातली रहस्य जाणून घ्यायला. Amen. Amen. Praise God. देवाला You धन्यवाद. don't need to fight, you don't need to demand. तुला भांडावं लागणार नाही, डिमांड करावा लागणार नाही. It just will be added to you. अशीच भर पडेल तुझ्या आयुष्यात,
आणि तू म्हणशील बाप रे एवढं सगळं मला मिळालं कसं ना मला कळलं पण And नाही. some people say, काही लोक म्हणतात this fellow should have died last year. अरे गेल्या वर्षी हे ऍक्च्युली मरायला हवे होते. पण आता त्याचं तब्येत पण जास्त चांगलं हो, झालं. असं. Say, हे what काही is ना. the secret? हो लोक काय काय गप्पा मारतात तुम्हाला Why माहित is he नाही. smiling today? का हा एवढा Why is he rejoicing का today? एवढा आनंदी आहे? Why is looking younger नाही today? पण तो एवढा जवान का दिसत आहे आज? Yes. असं लोकांच्या गप्पा भारी असतात. Some people- निरीक्षण असतं अगदी. Some people my age, their hands start shivering like. काही लोकांचे हात माझ्या माझ्या वयातल्या काही लोकांचे हात असे थरथरतात. 65, it's gone. 65 मध्ये दे आर फिनिश डन. Say, but we are seeking God's kingdom. आम्ही देवाचं राज्य शोधतो ना. We live by God's kingdom standard. देवाच्या राज्यातल्या स्टँडर्डवर आम्ही जगतो. All the healing, all the blessings that you are seeking for comes from God's kingdom. सगळं आरोग्य सगळे आशीर्वाद जे तुम्ही मागताय शोधताय ते सगळे देवाच्या राज्यातनं येतात. तर जिथून येत आहेत तिथली दोस्ती करा. Seek first, he says, पहिलं शोध म्हटला तो. पहिलं the interests of God's kingdom. देवाच्या राज्याचा फायदा शोध. Jesus said, don't you know that I should be in my father's business? येशू म्हणाले ना आपल्या आई बापाला की मी माझ्या पित्याच्या व्यवसायात असायला See, हवं. तुम्हाला माहित नाही We are not fighting any kind of battle. आपण कुठलंही युद्ध लढत नाहीये. No. नाही We are not fighting any kind of battle. कुठल्याही पद्धतीचे युद्ध लढत नाही आपण किंवा आम्ही. We are just fighting the fight of faith. फक्त विश्वासाचं युद्ध चाललंय आपलं. And we are living to see things being conquered for us. आणि आपण हे बघायला जगतोय की आमच्यासाठी गोष्टी झाल्या. Jericho wall falls because of my God. यरिहोची भिंत माझ्या देवामुळे पडते. Not because I went against the enemy. मी शत्रू विरुद्ध गेलो म्हणून नाही. यरिहोची भिंत माझ्या देवामुळे पडते. We are just watching our victories, आपण आपला विजय फक्त बघतो which are unfolding before our eyes. जे आपल्या समोर आपल्या डोळ्यांसमोर उघडत जातं उलगडत जातं. Say, वन बाय वन. हालेलुया. we don't go against anybody. आपण नाही कुणाविरुद्ध जात. We don't pull down anybody. आपण कुणाला खाली खेचत नाही खेचू We are नये. only seeing things unfolding before us. आपण केवळ गोष्टी आपल्या समोर उलगडताना बघतो. And that's why we have stopped fighting. आणि म्हणून आपण भांडणं सोडली. If you are getting it free, why fight? मोफत मिळतंय तर भांडायचं कशाला? Isn't it? आता तरी पटतंय का? फुकट मिळतंय ना, फिर झगडा क्यों कर रहा है? Amen. बैठ खा और सुखी रहे. If we are getting free, why to raise my voice? फुकट जर मिळतंय तर मी कशाला माझा आवाज चढवू? Because- कशाला चिडायचं? Every time I'm seeing we are winning. कारण दरवेळेला मी बघतोय मी जिंकतोय आपण जिंकतोय. That's why the Bible calls us more than a conqueror. म्हणून बायबल आपल्याला महाविजयी म्हणतं. You know, a conqueror is a conqueror. महाविजयी महाविजयी आहे. But God says you shall be more than a conqueror. विजयी विजयी आहे पण देव तो म्हणतो तू महाविजयी आहे. हालेलुया. Amen. आमेन. So there is some essence, some substance in Matthew 6:33. तर मत्तय 6:33 मध्ये काहीतरी दम आहे ना. ते तर पानं भरायला तर लिहिलेलं नाही. My kingdom come. Jesus said, pray, my kingdom come येशू on म्हणाले this ना, earth as it is in heaven. येशू म्हणाले ना प्रार्थना करा जसं स्वर्गात माझं राज्य आहे तसं पृथ्वीवर सुद्धा माझं राज्य येऊ. Who will pray like that? कोण अशी प्रार्थना करणार आहे? Will the worldly man pray? जगातला माणूस अशी प्रार्थना करेल का Let your kingdom come on earth की तुझे राज्य येवो as जगी it is in heaven. जसं स्वर्गात आहे तसं इथे तुझं राज्य उभं राहो. Only believers can pray that. बिलीवर लोकच अशी प्रार्थना करू शकतात. Let your kingdom come. तुझं राज्य येऊ दे. Let your will be done तुझी इच्छा पूर्ण होऊ on दे. earth as it is in heaven. पृथ्वीवर जशी स्वर्गात झाली आहे. Give us this day our daily bread. आजची भाकर आम्हाला आज दे. Who will say that? कोण अशी प्रार्थना जगात करणार आहे? They will say, we are working, we are eating. जगातले लोक म्हणतील काय आम्ही मेहनत करतो कष्ट करतो काम करतो आणि खातो त्यात देव कुठून आला मध्ये? But we believe the heavenly principle. पण आपण स्वर्गीय तत्वांवर चालणारी माणसं आपल्याला माहितीये देव मध्ये नाही सुरुवातीपासूनच देव आहे. We may look like a fool, दिसायला मूर्खासारखे दिसू आपण but we are on the way to a high places. पण तो उच्च जागी चाललोय आपण. दिसायला मूर्खासारखे दिसू नेवर माइंड पण चाललोय वर. See, once Peter told Jesus, एकदा ना पेत्र येशूंना म्हणाला Lord, we have left everything and followed you. प्रभू आम्ही सगळं सोडलं आणि तुझ्या मागे चालायला And लागलो. Jesus said, येशू म्हणाले verily, verily, I tell you, खचित खचित मी तुला सांगतो. in Luke 18:28, लूक 18:28 there is no man that has left houses or parents or brethren or wife or children for the kingdom of God's sake, who shall not receive manifold more in this present time and in the world to come life everlasting. लूकचा 18वा अध्याय आणि त्यातल्या 28व्या वचनामध्ये बघा प्रभू काय म्हणाले त्या पेत्राला की मी तुला खची सांगतो ज्याने देवाच्या राज्याकरता घर बायको भाऊ आईबाप मुले बाळे सोडलेली आहेत आणि ज्याला या काळी पुष्कळपट अधिक
पुढल्या काळी सर्व कालचे जीवन मिळणार नाही असा कोणीच राहणार नाही. ज्यांनी हे सगळं सोडलंय Nay, for the kingdom of God's sake. It's not देवाच्या written- राज्या खातर सोडलेलं आहे. For the kingdom of God's sake. देवाच्या राज्याकरता लिहिलेलं आहे ना इथे. ज्याने देवाच्या राज्याकरता Yes. घर, बायको, भाऊ, Yes. आई, बाप, मुलं सोडलेली आहेत त्याला अधिक पटीनं मिळणार आहेत. It's not only in heaven, फक्त स्वर्गात नाही, because we don't need all these things in heaven. कारण स्वर्गात ही नाती आणि गणगोत लागत नाही. In heaven you need everlasting life. स्वर्गात अनंत काळचं जीवन लागतं, नातेवाईक नाही. So he said, in heaven I will give you everlasting life, तर तो म्हटला सर्व काळचे जीवन मी तुला देईन and on the earth आणि पृथ्वीवर I will give you double. दुप्पट देईन. हे सगळं Serving God may seem to look costly, बघा, देवाची सेवा करणं तुला कदाचित महाग वाटेल, but the end result is priceless. पण अखेरचा परिणाम अनमोल आहे बेटा, अनमोल Amen. अनमोल आहे. And when you serve God, आणि जेव्हा तुम्ही देवाची सेवा the करता goodness of the Lord is always upon you. त्या देवाचा चांगुलपणा नेहमी तुमच्यावर असतो. David said, दावीद बोललाय His goodness and mercy shall follow me all the days of my त्याची life. दया आणि चांगुलपणा आयुष्यभर माझ्या मागे चालेल असं म्हटला दावीद. And so when we serve God with little strength, तर थोडी ताकद असताना जेव्हा आपण देवाची सेवा करतो, even little strength, अगदी थोडीशी ताकद आहे पण करतोय, with your whole heart you do. पूर्ण हृदयाने करतोय, Not with your brains, but with your whole heart. बुद्धीने नाही, मेंदूने नाही, हृदयाने. He will bless you abundantly. दिल से करो, प्रभु भरपूर देगा. Invest everything, your time, your money, your strength, your power, your talent, your calling, everything आणि वेळ in the पडली kingdom. वेळ पडली तर देवाच्या राज्यात तुझं सगळं गुंतवून टाक. तुझी वेळ, तुझा काळ, तुझं आयुष्य, तुझं कॉलिंग, तुझं काम, तुझा व्यवसाय, तुझं सर्वस्व. You will never lack any good कधी thing. तुला काही कमी नाही पडणार बेटा, Say, कधी नाही कमी David पडणार. said, from childhood I've grown up till this age, I've never seen a righteous children begging bread. दावीदच म्हटला ना, बालपणापासून इथपर्यंत मी आलोय, मी कधी देवाच्या लेकरांना भीक मागताना, नीतिमान मुलांना भीक मागताना पाहिलेलं नाही. Look at that prophetess Anna. ॲना नावाची संदेश्री बघा, She served God daily in the temple रोज तिने मंदिरात देवाची सेवा केली असं with लिहिलंय. prayer and fasting. प्रार्थना आणि उपास आणि प्रार्थना करून तिने रोज देवाच्या मंदिरात देवाची सेवा केली असं She लिहिलंय. was 84 years old. 84 वर्षाची बाई होती ती. Say, ओ हालेलुया. Luke 2:37. लूक 2:37. And she was a widow of Vidwa. about 84 years, which departed not from the temple, but served God with fastings and prayers night and day. ती विधवा बाई सुमारे 84 वर्षाची, पण दिवस आणि रात्र 84 वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती, पण मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपासांनी आणि प्रार्थनांनी तिने सेवा केली. Today, how much she must be enjoying life. आज किती ती जीवनाचा आनंद वर घेत असेल, अंदाज आहे. See, stop serving God on a contract basis. बघा, तुम्ही असं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं देवाची सेवा करणं बंद करा. कॉन्ट्रॅक्ट बेस प्रभु के राज में नहीं है राजा. कॉन्ट्रॅक्ट करे जैसा मत. Many are serving God as a contractor. अनेक लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देवाची सेवा करतात. हमारा कॉन्ट्रॅक्ट खतम, हम घर. Make him your reason for living. असं नाही, जगण्याचं कारण देवाला बनव. जगण्याचं कारण आणि कशाला आणि कोणाला नाही, येशूंना बनव. Amen. The mystery of the kingdom is this, देवाच्या राज्याचं हे रहस्यच आहे that you will get a breakthrough. की तुला नवीन कोरी सुरुवात मिळणार. So, serving God is not a gift. देवाची सेवा दान नाहीये. It should be an absolute choice on my part. देवाची सेवा माझ्याकडनं मी केलेली निवड असली पाहिजे की आय हॅव डिसाइडेड टू डू इट. Some people say, oh, he's got a gift, that's why he's doing all काही this लोग for म्हणतात God. रे उसके ऊपर गिफ्ट है इसलिए वो प्रभु के लिए करता है. If it is a gift, why will God reward him? गिफ्ट आहे तो मग प्रभू त्याला प्रतिफळ कशाला देणार आहे त्या कामाचं? गिफ्ट नाही. Why on the last day he will reward him? कशाला शेवटच्या दिवशी मग प्रभू त्याला प्रतिफळ देईल? नाही नाही, It's a choice. ही निवड आहे. ये दिल से किया गया काम है. That's why Joshua said, म्हणून यहोशुआ म्हणाला, you choose. तू ठरव बाबा. As for me and my house, तुम्ही ठरवा, मी आणि माझं घराणं. we will serve the Lord. मी तर ठरवलंय, मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार आहे. I'm बाकी not आप आपा दे. responsible for you and your family. तू आणि तुझा परिवार, त्याला मी जबाबदार नाही. You choose. तू ठरव, Let your family choose. तू निवड. तुझ्या Let the head परिवाराला of the family choose. तुझ्या परिवाराला निवडायला लाव. तुझ्या परिवारात जे कोणी घरप्रमुख आहेत त्यांना निवडायला But लाव. as for me and my house, माझं म्हटलं तर मी आणि माझं घराणं, it's our choice. आमची निवड आहे. आम्ही ठरवलंय. It's our choice that defines our lot. आमची निवड, आपली निवड
आपल्याला काय मिळणार हे ठरवतं. Amen. निवडायचं भलतंच काहीतरी आणि हवंय फार मोठं काहीतरी असं होत नाही. Jesus said, येशू बोलले, every branch प्रत्येक फांदी in me माझ्यातली that bears fruit, ज्याला फळ येतं, what he does, काय करतो तो? he prunes it त्या फांदीला तो छाटतो. so it may bear more fruit. मग त्याला अजून फळ येतं आणि छाटताना दुखतं. But he also said, पण प्रभू असंही म्हणाला, every branch in me माझ्यातली प्रत्येक फांदी that does not bear fruit, जिला फळ येत नाही he will take it away. तिला तो काढूनच That टाकणार. means म्हणजे there are branches that are in Christ, आहेत अशा काही फांद्या येशूतल्या, but they don't bear fruit पण त्यांना फळ येत नाहीये. because it depends on choice. कारण ते निवडीवर आहे, तुझं तुझ्यावर आहे, माझं माझ्यावर आहे, मी ठरवलंय, तू ठरव. Yes. John 15:2. योहान 15:2. It's a choice. निवड है बेटा, कभी ना कभी जिंदगी में. That's why Jesus said, if anyone wills to follow म्हणून me, येशू म्हणाले ना, जर कुणाची इच्छा, if anyone is willing to follow me, कुणाची जर इच्छा असेल, No माझ्या मागे force. जा, बळजबरी नाहीये, इच्छा असेल, take up the cross and तर follow me. तुझा वधस्तंभ तू उचल, आत्मत्याग कर आणि मागे चालायला लाग. How can it be that we belong to the kingdom but never preach the kingdom? हे कसं शक्य आहे? आपण देवाच्या राज्याचा मालकीचे, पण त्या राज्याविषयी आपण काही बोलत नाही. It cannot be. शक्यच नाही ना, होऊ शकत If you नाही. belong to that kingdom, you have to preach about that ज्या kingdom. राज्याच्या मालकीचे आपण होतो त्या राज्याविषयी आपण बोलतो. If you don't preach about the kingdom, then it may sound that you don't belong to that kingdom. देवाच्या राज्याविषयी तुम्ही कधी बोललाच नाही, तर मग असं वाटायला लागेल की तुम्ही देवाच्या राज्यातलेच नाहीये, Or you are not aware of the kingdom mandate. किंवा देवाच्या राज्यातल्या कामांची तुम्हाला काही जाणीवच नाहीये. Proverbs 13:17 says, नीतिसूत्र 13वा अध्याय त्यातलं 17वं वचन सांगत आहे, a wicked messenger falleth into mischief, but a faithful ambassador is health. नीतिसूत्र 13वा अध्याय आणि त्यातलं 27वं वचन असं सांगतंय. नीतिसूत्र 13:27 का 17. 17? नीतिसूत्र 13:17, दुष्ट निरोप्या अरिष्टात पडतो, परंतु विश्वासू जासूद आरोग्य देणारा आहे. Say that. विश्वासू जासूद आरोग्य A देतो. faithful messenger is health for you. विश्वासू निरोप्या, की जो निरोप पण विश्वासूपणे देतोय, तो आरोग्य आणतो. You know, today you got health आज तू चांगल्या आरोग्यात आहेस because we are messengers of God. कारण आपण देवाचे निरोपे आहोत. Amen. आज तब्येत व्यवस्थित आहे, धडधाकड आहे, खातोय पितोय, सगळं मस्त आहे, कारण आपण येशूविषयी बोलतोय म्हणून. Yes. वो बंद किया ना, ये टूट जाएगा. 2 Corinthians 5:20. 2 Corinth 5:20. Now then we are ambassadors for Christ, as though God did beseech you by us. We pray you in Christ's stead, be you reconciled to God. 2 Corinth 5वा अध्याय त्यातलं 20वं वचन सांगत आहे, म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत, जणू काय देव आम्हाकडून तुम्हास विनवित आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतोय की तुम्ही देवाशी समेट केलेले व्हा. Serving God and the interests of His kingdom देवाची सेवा करणं, देवाच्या राज्याच्या फायद्याची सेवा करणं, does not only pay us the best, त्यातून फक्त आपल्याला चांगलं मिळतं असं नाही, but it also pays us the most. पण अतिशय चांगलं आणि खूप मिळतं. It pays us unmatchable proportions. हे अगदी अवर्णनीय मिळतं, एवढं मिळतं की जे मोजू नाही शकत आपण. Amen. आमेन. Exodus 23:25. निर्गम 23वा अध्याय त्यातलं 25वं वचन. You shall serve the Lord your God, and He shall bless thy bread and thy water, and I will take sickness away from the midst of thee. निर्गम 23वा अध्याय त्यातलं 25वं वचन, तुम्ही तर यहोवा तुमचा देव याची सेवा करा, आणि तो तुझ्या भाकरीला व तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल, आणि मी तुझ्यामधून रोग दूर करीन. Say, prove God. देवाला तू पारख. Without your obedience, you cannot prove God. आज्ञा पालनाशिवाय तू ते सिद्ध नाही करू शकत. Many people say, I want to prove God. अनेक लोक म्हणतात की मला करायचंय, पारखायचंय. How can you prove God without obedience? कसं तू सिद्ध करणार आहेस आज्ञा पालनाशिवाय? पहिलं त्याचं ऐकायला तर शिक How ना. will you know that God is faithful unless you obey Him? जोर तू देवाचं आज्ञापालन करत नाही, तुला कसं कळणार आहे Isn't देव it? विश्वासू आहे? तू आज्ञा तर पाळ, तुला समजेल देव विश्वासू आहे. People only want to know God's faithfulness. लोकांना फक्त देवाचा विश्वासूपणा माहित करून God घ्यायचा. says, you want to know how faithful I am? देव म्हणतो तुला हे जाणून घ्यायचंय ना की मी किती विश्वासू आहे. Obey my word. माझा शब्द पाळ, I will prove to you मी तुला that I am faithful. मी तुला सिद्ध करून पुरावे सकट दाखवीन की मी विश्वासू आहे. Seek my kingdom माझं राज्य शोध, and see whether I am faithful or not. बघ मी विश्वासू आहे का नाही. चढव मला कसोटीला, पण Say- पहिलं तू आज्ञा पाळ.
Peter offered his boat to Jesus to preach. पेत्राने आपली नाव येशूंना दिली उपदेश करायला. Immediately Jesus gave him a boat full of fishes. लगेच येशूंनी त्याला परतफेडीमध्ये नाव भरून मासे दिले ना. Jesus said, येशू बोलले, Peter, पेत्रा, will you lend your boat? तुझी नाव मला देतो का? Because I want to be a good messenger. कारण मला चांगला निरोप्या बनायचा आहे, मला निरोप द्यायचा आहे, उपदेश I करायचा want आहे. to preach at this Galilee, at the shore of Galilee. मला गालिल सरोवरापाशी इथे सुवार्ता सांगायची, And उपदेश these people करायचा are आहे. pushing me in the water. हे लोक मला पाण्यात रेटतायत, मला नाव देतो का? Can you give me a boat? तुझी नाव मला देतो का? Yes, Lord. देतो ना प्रभू, का नाही? Just gave the boat. देऊन टाकली त्यांनी प्रभूला. Not in the prime time of his fishing time. त्याच्या मासेमारी करायच्या प्राईम टाइम मध्ये नाही. Just imagine. कल्पना करा, If at the prime time Jesus had asked, प्राईम टाइम मध्ये जर येशूंनी विचारलं असतं some would have said, तर काही म्हटले असते, this is my prime time. अरे हा माझा प्राईम टाइम आहे, I cannot give it now. मी नाही आता देऊ शकत. Like some people say, जसं काही लोक म्हणतात, Sunday I cannot shut down the shutters of my shop. नाही रविवारी मी दुकान बंद नाही ठेवू शकत. It's my prime time. अरे प्राईम टाइम रविवारी सगळ्यांना सुट्टी होते, धंदा होतो. Some say, काही लोक म्हणतात, in prime time I'll shut my shutters. मी प्राईम टाइम मध्येच माझं दुकान And I बंद will go करणार to आहे church. आणि चर्चला येणार आहे. God will bless me. देव मला आशीर्वाद देईल. असं फरक असतो बेटा, कोई ऐसे है तो कोई वैसे भी है. Yes. God said, देव बोललाय, keep the Sabbath holy. शब्दात पवित्र ठेव. One day you should not work. एक दिवस काम नाही करायचं. 5 days collect the manna. 5 दिवस मन्ना गोळा कर. One day don't collect. एक दिवस नाही गोळा करायचा. I will give you मी तुला देईन the next day of 2 days. In त्या one दिवशी, day. त्या दिवशी मी तुला दुप्पट देईन. Of 2 days I will give you in म्हणजे one day. 2 दिवसाचा एका दिवसात देईन, मग दुसऱ्या दिवशी सुट्टी, काम नाही करायचं. I will give कळतंय you का double. की शुक्रवारी मैं तेरे को थोड़ा ज्यादा बोनस दे देगा बेटा. मत कल मत आ. हाँ, तू सॅटर्डे संडे थोडा फ्री रखा कर. असं मेरे लिए रख. असं प्रभू म्हणतोय. Yes. What is Sabbath? शब्दात काय? Worshipping God. देवाची आराधना आणि काय. But still some people quietly went in the morning. तरी काही लोक सकाळी गेली हळूच. लोकांना एकदा असल्या सवयी फार असतात. नाही तरी सुद्धा बघू असेल नाही, कुठेतरी हो ना, एक थोडाफार दुसऱ्याला. पडलेला मान्ना. हा, But it थोडाफार all stank. It पण became तो worms. सगळा पडलेला, सगळा आळ्या लागलेला मान्ना होता तो. See, God can give you double. देव तुला दुप्पट देऊ शकतो एका दिवसात. पण ऐकायचं See त्याचं. what beautifully Jesus multiplied the fish for Peter. किती सुंदर रीतीने येशूंनी पेत्रासाठी मासे बहुगुणित करून दिले. Whole night, हा? अख्खी रात्र, sleepless nights, अख्खी रात्र झोप struggling नाही. with his friends, अख्खी रात्र मित्रांसोबत इतके कष्ट केले, संघर्ष केला, झोपला नाही. feeling sleepy. एवढा असा म्हणजे गुंगी येते, डुलकी येते. Didn't catch single fish. एक मासा आला नाही जाळ्यात. माशांनी पण स्ट्राईक केला नाही झाला. Morning. In the morning, Jesus went सकाळी येशू आले, without any noise. काही आवाज न करता He filled his boat. त्याची नाव भरून गेले. So he graduated from a fisherman to fishers of men. तर मासेमारी करणाऱ्यापासून तो माणसेमारी करणारा झाला. माणसेमारी प्रभूसाठी माणसे तारी. Amen. आमेन. Anyone who preaches the kingdom and you join him and you जो कोणी- help him, बघा. your boat has to be full. जो कोणी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगतोय त्याला जर तुम्ही आधार देऊन काहीतरी मदत करताय तो तेरी नाव तो भरने ही वाली है बेटा. इट गोज विदाउट सेइंग, इट्स डन. Peter's boat was full. पेत्राची नाव भरली ना. He called his friends for help. त्याने मित्रांना बोलवलं की आओ थोडा हेल्प करो. They didn't say, we will not help you, go. तेव्हा मित्र पण आगावपणे असं म्हटले नाहीत बरं का की आम्ही येणार नाही, जा. They helped him. केली मदत. And their boats were also full, Bible says. त्यांच्याही नावा भरल्या ना, बायबल म्हणतं. Their boats also were full. त्यांच्याही नावा भरल्या. Because they helped Peter. कारण त्यांनी पेत्राला And because मदत केली. Peter helped Jesus. पेत्राने येशूंना मदत केली, त्याची नाव भरली. पेत्राच्या मित्रांनी पेत्राला मदत केली, त्यांच्या नावा भरल्या. Yes, Luke 5:7 says. लूक 5:7 मध्ये लिहिलेलं आहे. They ended up completely filling both boats with fish until their boats began to sink. दोन्ही नावा माशांनी एवढ्या भरल्या की त्या जवळजवळ बुडायला लागल्या. A two-way return. म्हणजे दुप्पट परत केलं ना प्रभूने. देव कोणाचा ऋणी नाही बेटा. तेरा ले ले के तुझे कुछ देगा ही नहीं, वो प्रभु नहीं. तू भले कम देवे, वो तुझे ज्यादा ही देगा.
Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Get involved in the kingdom work. जरा देवाच्या राज्याच्या कामात गुंता. If you are a good singer, sing in the choir. गाता चांगला येतंय तर जरा choir मध्ये गा. Become a cell leader. सेल Become लीडर an बना, ambassador. ambassador Do बना, some activity. काहीतरी करा, प्रभूची कामं करा, चर्च मध्ये करा, Think upon God. देवाचे विचार करा. Many of the struggles that you are struggling through right now will be cancelled. अनेक संघर्ष automatically. सगळे रद्द होतील आपोआप. देवाच्या कामाला लागलो ना की सगळे संघर्ष आपोआप रद्द होतात. Many of the stuck work will be opened up. आणि by- बरीच अडकलेली कामं सुद्धा मग सुट्टी होतात. Even for me. माझ्यासाठी Many सुद्धा of my stuck work, my Jesus has removed me माझी out of. बरीच अडकलेली कामं येशू आता मला पूर्ण करून देत He आहेत, is सुटतायत. releasing it. It माझे is- प्रश्न सुटतायत. I'm coming out of many, मी बाहेर many येतोय. of troubles. अनेक त्रासांमधून मी बाहेर येतोय. देवाला धन्यवाद. You देव माझा keep चांगला. on after God. देवा मागे चालत राहा बेटा. देवा Amen. मागे चालत राहा. Thank you, Jesus. तुम्हाला माहितीये आज बाहेर सगळ्या खुर्च्या भरून गेट पाशी माणसं उभी आहेत. आय कॅन सी इट फ्रॉम हिअर. See that. सो वी नीड टू इन्क्रीज द चेअर्स. Amen. God is going to do something beautiful देव काहीतरी सुंदर करणार आहे for each one of us. Because you all of you are important for God. आपल्या प्रत्येकासाठी. कारण तुम्ही प्रत्येक जण देवासाठी महत्वाचे आहात. Not just Pastor Peter. No. फक्त पास्टर पीटर नाही. He loves you all. देवाचं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. He loves us all. देवाचं आपल्या सर्वांवरती प्रेम आहे. He wants the best for you. He wants the best for each one. देवाला आपल्या प्रत्येकासाठी अतिउत्तम ते द्यायचं आहे. Amen. आमेन. Don't bury your talent. मी काय म्हणतो, तुझ्याकडे जर काही कलागुण आहेत तर कशाला रे असे गाडून ठेवतो? No. वापर ना. Utilize for God. वापर ना देवासाठी. Your talent, कलागुण, your education, शिक्षण, your wisdom, ज्ञान, your giftings. तुला मिळालेल्या देणग्या, Use it. वरदान प्रभूसाठी वापर. Tell somebody about Jesus. कोणाला तरी येशूविषयी सांग. काय हरकत आहे? Help somebody. Encourage somebody. कोणाला तरी मदत कर, प्रोत्साहन दे. Pray for somebody. कोणासाठी तरी प्रार्थना कर की. And see what God does for you. मग देव तुझ्यासाठी काय करतो बघ. His kingdom work is vast. देवाच्या राज्याचं काम मोठं आहे. साथी हात बढ़ाना, बहुत साथीदार चाहिए. His kingdom work is vast. त्याच्या राज्यातलं काम मोठं आहे बेटा. Find your place in His kingdom तुझी जागा शोधून घे राज्यात. and you will find your position. आणि तुला तुझी जागा सापडेल राज्यात. And God will position you very highly even on this earth. आणि देव तुला पृथ्वीवर सुद्धा मोठी जागा, मोठं पद देईल. Amen. आमेन. Jesus has promised, येशूंनी वचन दिलंय, I will give you more. मी तुला जास्त देईन, अजून देईन. Amen. Amen. And plus eternal life. आणि अनंत काळचं जीवन पण मिळणार, ते पण देणार. So first check up whether you are in the kingdom of God. तर पहिलं तपासा तुम्ही देवाच्या राज्यात आहात का. Because kingdom of God is the ultimate thing for any believer. कारण देवाचं राज्य प्रत्येक बिलीवर साठी सरते शेवटचा मुक्काम आहे, तो चुकायचा नाही. You have to be sure you are in the kingdom of God. 100% खात्री बाळग की तू देवाच्या राज्यात आहेस की नाही. When you read the Bible, बायबल जेव्हा तू वाचतो, wherever that kingdom of God is written, जिथे कुठे देवाचं राज्य लिहिलंय, read those things त्या गोष्टी वाच and find out whether you are in that kingdom of आणि God. शोधून काढ, मी देवाच्या राज्यात आहे का गाडी घसरली कुठे. We will speak on the kingdom of God more and more देवाच्या राज्याविषयी जास्त वाढत्या प्रमाणात मी बोलीन. because for me, कारण माझं म्हणलं, kingdom of God is greater than the kingdom of heaven. देवाचं राज्य माझ्यासाठी स्वर्गाच्या राज्यापेक्षाही मोठं आहे. Because kingdom of God started from God. कारण देवाचं राज्य देवापासून सुरू झालंय. Even before man was made. मनुष्य निर्माण होण्या अगोदर पासून. Kingdom of heaven came after man was made. स्वर्गाचं राज्य मनुष्य निर्माण झाल्यानंतर आलं. Because heaven, hell, all came because God made man. कारण स्वर्ग, नरक देवाने माणसाला निर्माण केल्यामुळे आलं, नंतर आलं. पहिलं देव आणि देवाचं राज्य आलं. That you will be sent to heaven, you will be sent to hell. मनुष्य बनवल्यानंतर स्वर्ग आणि नरक आलं की तू स्वर्गात जाशील, नरकात जाशील. पण देव आणि देवाचं राज्य पहिलं आलं, असं मला म्हणायचंय. कळतंय ना. From beginning it was there. सुरुवाती प्रारंभीपासून. And see the goodness of God. He is saying, I want you to be in the kingdom of God. आणि बघा देवाचं चांगुलपण. देव म्हणतो मला तू देवाच्या
राज्यात पाहिजे. And once you enter the kingdom of God, आणि देवाच्या राज्यात एकदा तू आला for eternity, की अनंत काळापर्यंत the devil can never deceive you. सैतान तुला कधी फसवू शकत नाही. No temptation, काही मोह नाही, no lack, काही कमी नाही, no sorrow, काही दुःख नाही, no tears, काही अश्रू नाही. only staying with God. फक्त देवासोबत राहणे. All our trials, testings, temptations will all be gone. सगळ्या समस्या, सगळे मोह सगळं निघून जाईल. Hurt, pain, bruises, वाईट All वाटलं, gone. जखम झाली, मी रुसलो, सगळं जाईल. death is gone, मृत्यू जाईल, devil is gone. सैतान जाईल. Only God and us. फक्त देव आणि आपण. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद स्वामी राजा. Thank you, Lord. तुझे आभार मानतो. The kingdom of God will bless you this morning. देवाचं राज्य आज सकाळी तुला आशीर्वादित करेल. Yes. The kingdom of God will bless you this morning. देवाचं राज्य आज सकाळी तुला आशीर्वाद देईल. Don't miss it out. चुकवू नका. Because I'm going to pray for you. हात जोडून विनंती, चुकवू नका, कारण मी प्रार्थना करणार आहे. There shall be a release from the kingdom of God. देवाच्या राज्यातनं मोकळीकता, सुटका येणार आहे. Let us worship the Lord. त्याची Come. आराधना करू. चला सगळ्यांनी मिळून. आमेन. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we lift Amen. your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship. Yes, As we lift your holy name. For you are great. Hallelujah. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. You deserve the glory Yes, Lord, you deserve the glory. and the honor. Lord, we lift our hands and worship Yes. as we lift your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship and we lift your holy name. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. Amen. There is no one else like you. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. I love you, Jesus. There is no I love you. one else like you. Yes. You do have a heart. Yes, He is Hallelujah. Maha, But God have a heart. my wonderful Savior, Jesus Christ. तेरे जैसा कोई नहीं, यीशु तू है महान. Amen. तेरे चमत्कार है Glory. महान. तेरे जैसा कोई नहीं, Yes, Jesus. तेरे जैसा कोई नहीं. Amen. तू आदर की हो, Oh, hallelujah. तू महिमा की हो, Amen. Love you, Jesus. तेरा नाम उठाते हैं, Thank you, Lord. तेरी स्तुति Thank you. करते हैं. Amen. तू आदर की हो, तू योग्य है प्रभु. I love you, तू Jesus. योग्य है यीशु. I love you. I have decided to follow you. तेरी स्तुति I'm not going to go करते back. हैं कि तू है महान. Yes, He is great. चमत्कार है, Worship Him. Hallelujah. जैसा Baba कोई karaba sondo. Wonderful Baba Jesus. karaba sakaraba sondo. Mandara karaba siraba sondo. Oh, hallelujah. चमत्कार है महान. Hallelujah. तेरे जैसा Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद. Father, what can we do without you? देव बाप्पा, तुझ्याशिवाय आम्ही काय करणार? Master, प्रभू, we are weak, आम्ही अशक्त आहोत. but you are strong. तू शक्तिमान आहेस. We are poor, आम्ही गरीब आहोत. but you are तू rich. श्रीमंत आहेस.
We depend on you entirely. तुझ्यावर संपूर्णपणे अवलंबून राहतो आम्ही. We have not come here to stone one another. आम्ही एकमेकांवर दगड मारायला आलेलो नाहीये. We have come here to lift up the trooping spirits. इथं आम्ही जसे खाली घसरलेले आत्मे आहेत त्यांना वर काढायला आलोय. We have come here to bless the neglected. आम्ही दुर्लक्षित लोकांना आशीर्वादित करायला आलोय. We have come here to be a messenger of God. आम्ही देवाचे निरोपे म्हणून आलोय. Your word तुझा शब्द blesses us. आम्हाला आशीर्वाद देतो. Your word blesses तुझा us. शब्द आम्हाला आशीर्वाद देतो प्रभू. स्वामी तिन्ही जगाचा येशू विना भिकारी. Thank you, Jesus. Yes. Ramanthala Rabba Shakara Ramanthala. With my hands lifted up Amen. and my mouth filled with praise, with a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. Everybody sing it together. I will bless thee, O Lord. Lift your hands and sing it if you love Jesus. I'll bless thee, O Lord. With a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. Blessed be the name of the Lord. He is worthy to be praised and adored. So we lift our holy hands in one accord, singing, blessed be the name, blessed be the name, blessed be the name of the Lord. For you are holy, you are holy, King of kings, Lord of lords, you are holy. Yes, He is holy. Holy, you are holy, King of kings, Lord of lords, I worship you. Thank you, King Jesus. of kings, Lord of lords, I worship you. If there are people weak here, sick here, please come up. I will pray for you. काही लोक जे इथे अशक्त आहेत, आजारी आहेत, तर त्यांनी या मी तुमच्यासाठी I'm प्रार्थना going to करेन. pray for you मी today. तुमच्यासाठी The प्रार्थना Lord करणार will आहे. bless you. The Lord will deliver प्रभू you. तुम्हाला आशीर्वाद देईल, प्रभू तुम्हाला सुटका देईल बेटा. Your life will change. जीवन for the बदलेल better. तुझं, जीवन चांगलं होईल तुझं. Some of you are going through hard times, तुमच्यातले काही लोक फार अवघड परिस्थितीतून जातात. testing times, जीवनामध्ये नुसत्या परीक्षा चालल्या, depressing times. नुसतं नैराश्य येतंय, There is fight every day. सारखी रोज भांडण होत आहेत. You have असं to आहे. prove yourself. तुला सिद्ध करावं लागेल स्वतःला. The devil is throwing challenge after challenge. सैतान तुझ्यावर आव्हानावर आव्हान टाकतोय. He is checking your strength. सैतान तुझी ताकद तपासतोय. Sometimes you become so weak कधी कधी तू एवढा अशक्त पडतो that you don't know what to do. की तुला कळतच नाही मी काय करू. You think that God is not there. मग तुला वाटायला लागतं देवच नाहीये या But God is जगात, there. पण देव आहे. In your trying times, don't give up. तुमच्या संकट समयी बेटा हार नका मानू. The miracle is at the door. चमत्कार उंबरठ्यावर आहे. The miracle is at the door. चमत्कार उंबरठ्यावर आहे. It is going to happen. होणार आहे. Let not the devil give you any other negative talk. सैतानाला तुम्हाला कुठलेही नकारात्मक विचार द्यायला Let not the परवानगी devil नका. disappoint you. सैतानाने तुम्हाला नाराज करू नये. You devil सैताना operating in the realm जो या स्तरात तू काम करतोय and putting negative thoughts. आणि नकारात्मक विचार डोक्यांमध्ये घालतोय, I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Be careful, be careful. Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावामध्ये लीव देम. My people are going to hear the voice of God. माझे लोक देवाची वाणी ऐकतील. Yes, Adam and Eve heard the voice of the devil आदाम आणि हवेने सैतानाचा आवाज ऐकला and brought misery after misery. आणि त्रासावर त्रास ओढवले. But we have decided पण आम्ही ठरवलंय we will hear the voice of God. आम्ही देवाचा आवाज ऐकणार We आहोत. will talk with God in the cool of the day.
day. आम्ही दिवसाच्या शीत समयी देवाशी बोलणार आहोत And we will have life. आणि आम्हाला जीवन मिळणार आहे. We will listen to God. Bring her here. आम्ही देवाचं ऐकणार आहे. They will live in the name of Jesus. सैताना येशूच्या नावात सोड. Live in the name of Jesus. Bring her here, right here. In the name of Jesus. Bring her here. इथे आण. Come on. There is anointing in this place. Let them get All deliverance. the evil powers. Leave in Jesus' name. Thank you, Jesus. धन्यवाद माझ्या Thank you, स्वामीला. Jesus. तुझे आभार. All the evil powers. Come on, bring सगळ्या them here. सैतानी शक्त्या Bring वर them आणा. down. जे खाली पडतायत त्यांना वर आणा. All the powers of darkness. सगळ्या अंधारी शक्त्या, All the evil powers. सगळ्या दुरात्म्यांच्या शक्त्या, All the divination. सगळ्या तंत्र मंत्र विद्या, All kinds of depression. करणी, जादूटोणा, नैराश्य, I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड या लोकांना. Leave in the name of सोड. Jesus. Get out. Leave in the name of Jesus. सोड या लोकांना. You have no power. तुझ्याकडे You सामर्थ्य have no नाही. authority. सैताना तू हरलाय. Bring them here. त्यांना आणावर. Be free in the त्यांना name of आणावर. Jesus. Thank you, Jesus. Bring them here. त्यांना वर आणा. There is the anointing, there is the इथे power. अभिषेक आहे, इथे सामर्थ्य आहे. In the name of Jesus. येशूंच्या All नावामध्ये depressing spirits. सगळे नैराश्य देणारे आत्मे Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. All the challenges the people are facing. ज्या सगळ्या आव्हानांना लोक The Lord is giving you deliverance. प्रभू तुम्हाला सुटका देत आहे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या Thank you, नावात Jesus. सोड. Thank you, Jesus. सोड. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद येशू. Keep it down. Keep it down. धन्यवाद येशू. In the name of Jesus, be free. In the name of Jesus, you will be free. येशूंच्या नावात तुम्ही One मोकळे touch व्हा. of the Lord will do a miracle in your life. प्रभूचा एक स्पर्श तुमच्या जीवनात चमत्कार The करेल. anointing of God is in this place. देवाचा अभिषेक या जागेत आहे. The power of God is in this place. देवाचं सामर्थ्य या जागेत आहे. In the name of Jesus, येशूंच्या be नावामध्ये free. मोकळे व्हा. In Jesus' name. येशूंच्या नावात. In the name of Jesus. रबा करबा संता In the name of Jesus, be free. Be free. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. These challenges will come. अशी तर आव्हानं येणार, Trials will come. समस्या येणार, Testing will come. पारख होणार. The devil knows सैतानाला माहित आहे his time is less. त्याची वेळ कमी आहे. He's going all out सैतान ऑल आउट आहे to disturb the Christians, ख्रिश्चन लोकांचा नाश करायला, to bring strife in the family, परिवारांमध्ये भांडण लावायला, to bring violence in the family, घरांमध्ये भांडण आणि मारामारी and लावायला, misunderstanding, गैरसमजूत and घरामध्ये tension, आणि and टेन्शन worries. आणि काळजी It will आणायला. all go in ते Jesus' सगळं name. जाईल येशूंच्या नावात. God will set you free. देव तुला मोकळं करेल In the name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद You येशू. live for God. तुम्ही देवासाठी जगा. You focus on God. तुम्ही देवावर लक्ष केंद्रित करा. You worship God. तुम्ही देवाची आराधना Give करा. Him the first place. त्याला पहिली जागा द्या. Seek His face every day. त्याचा चेहरा रोज शोधा. Read the Bible every बायबल day. रोज वाचा. Nothing will work. काही होणार नाही. Nothing on this earth will work. या जगातलं काही जगातलं कुठलंही काम चालणार नाही. Only God. शेवटी देव लागतो. Only Jesus. येशू लागतात. The kingdom of God is all powerful. देवाचं राज्य सर्व सामर्थ्यवान आहे. God will bless you. Bring देव तुला आशीर्वाद देईल. in the name of Jesus. पाहिजे तर In सगळं the करून name of ये, Jesus. पण तुला In the name of देवाकडे Jesus. यावंच Touch. लागेल. Be free. In Jesus' name. In Jesus' name. In Jesus' name. Touch them, Lord. And deliver them, त्यांना O Father स्पर्श कर God. आणि त्यांना सुटका दे दे बापा. Whatever their needs are, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत meet their needs, त्या Lord. सगळ्या गरजा People who भागव. are sick, जे लोक आजारी आहेत I'm going to pray for you now. त्यांच्यासाठी मी आता प्रार्थना All करणार. kinds of sickness, सर्व पद्धतीचे I आजार command you in the मी name of आज्ञा करतो Jesus. येशूंच्या नावात. Leave. सोड. You sickness, leave in Jesus' सगळे name. आजार जाऊ दे Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ Sickness, leave in दे. सगळे Jesus' आजार name. येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. रबा करबा Thank you, सोडतो, Jesus. हिकरा बाबा, All करबा. kinds of sickness, सगळ्या पद्धतीचे go आजार in Jesus' name. जा येशूंच्या नावात. Leave their bodies त्यांचं शरीर सोड in the name of Jesus. येशूंच्या नावात. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, liver problem, लिव्हरचे आजार, heart problem. हृदयाचे आजार Leave their bodies in सोड Jesus' name. त्यांचं शरीर येशूंच्या नावात. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Establish their lives, त्यांचं Lord. जीवन स्थिर स्थावर कर. Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर. Let them have a daily testimony. त्यांना रोज साक्ष दे जीवनात. Thank you, Master. धन्यवाद. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू In ऐकलीस. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Please be seated.